आपल्याला आपल्या मातीत उगवलेलं पाहिजे आणि आम्ही जे काही आमच्या शाळांमध्ये करतो ते आपल्या मातीतून उगवलेलं आहे. आमच्या शाळेतली अर्धी अधिक मुलं अशी असतील की ज्यांना तो कोणत्या वर्गात शिकतो हेच माहीत नाही. पुण्यातल्या फॅमिलीजनी त्यांच्या मुलांना जालिंदर नगरला शाळेत घातलं, इथली घरं सोडून तिथं शिफ्ट झाली. की शहराकडे शिक्षणासाठी जायचं मुलांच्या, आता शहरातली लोक शिक्षणासाठी आमच्याकडे यायला लागलेत. डोंगरातल्या शाळेत गाव, शाळेचं गाव आणि गावकरी हेच तुमचं सरकार. त्यांच्या डोक्यामध्ये हे फिट आपण घालून दिलं पाहिजे की ही शाळा सरकारची नाही, ही शाळा तुमची. कुठंतरी सरकारी शाळा वीक करणं, कमजोर करणं आणि तिथली जी पटसंख्या आहे ती तिकडे शिफ्ट करणं, असं कुठंतरी एक पॉलिसी लेवलला चाललंय का? परीक्षा घेऊन जर कुणी मार्क पाडित असेल त्याला स्मरणशक्ती म्हणतो, त्याला बुद्धिमत्ता म्हणत नाहीत. तर जिथं कुठं चांगलं काम चाललंय त्याला समाजाने कधीही सुखाने होऊन नाही दिलं. ही मोठी माणसं किंवा मोठं काम करीत होती म्हणून यांना अडचणी आल्या का, अडचणी आल्या म्हणून ही माणसं मोठी झाली. मागच्या काळामध्ये जर आपण पाहिलं की बरेचसे लोक हे पैसे भरून शिक्षक होतात, कारण की हा निवांत जॉब असतो, सेफ जॉब असतो. मी कुणी माझ्यावर आरोप केले आणि काही आरोपांची राळ उठवली म्हणून मी चिंतेत पडेल आणि बॅकफुटवर जाईल, होणारच नव्हतं. नाही झालं, मी जिंकलो. सत्य मला वाटत नाही की एकटं जिंकल म्हणून, त्याला धारण करणारा कोणीतरी असावा लागतो आणि तो पायरोवून उभा असावा लागतो, तर ते सत्य जिंकतं. की ज्यांच्याकडे पैसे आहेत किंवा जे फार तज्ज्ञ माणसं आहेत ही खाजगी शाळेत मुलं पाठवणार आणि जे गरीब आहेत किंवा ज्यांना सोय नाही अशी मुलं सरकारी शाळेत पाठवणार. सरकारी शाळेला, मराठी माध्यमाच्या शाळेला 5,000 मुलांची वेटिंग लिस्ट आहे. सप्रेम नमस्कार, विनंती विशेष द पोस्टमनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मी तुमचा पोस्टमन अक्षय. मित्रांनो, एक जिल्हा परिषदेची शाळा होती जी बंद पडणार होती. ती शाळा अशा गावात आहे, अशा भागात आहे, अशा वाडीवरती आहे ज्या ठिकाणी आजही जायला रस्ता नाही आहे. आजही त्या ठिकाणी मोबाईलला नेटवर्क येत नाही. आज त्या शाळेच्या बाहेर 5,000 विद्यार्थ्यांचे पालक त्यांच्या पाल्याला प्रवेश मिळावा म्हणून वाट पाहत असतात, वेटिंगवर असतात. ही खोटी वाटणारी गोष्ट खरी करून दाखवली दत्तात्रय वारे या हाडाच्या शिक्षकाने, ज्यांना अख्खा महाराष्ट्र वारे गुरुजी या नावाने ओळखतो. आज हेच वारे गुरुजी आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी आलेले आहेत. नमस्कार सर, खूप खूप स्वागत आहे. नमस्ते सर, माझा तुम्हाला म्हणजे ज्यावेळेस तुमच्याबद्दल अभ्यास करत होतो, तुमच्याबद्दल वाचत होतो, त्यावेळेस मला एक साधा प्रश्न पडला किंवा कोणालाही पडेल असा, की शिक्षकाचं आयुष्य कसं निवांत असतं. म्हणजे दिवाळीची सुट्टी, उन्हाळ्याची सुट्टी, त्यानंतर आपले रोजचे फिक्स तास, असं सगळं असताना, हे एवढं सुखी आयुष्य असताना तुम्हाला एवढे एक्सपेरिमेंट करायची का इच्छा झाली किंवा तुम्ही याच्यामध्ये का पडले नेमकं? मला वाटतं याच्यामध्ये फार काही असं कृत्रिम न बोलता सरळ साधी मनात जे पहिल्यांदा उत्तर आलं तेच सांगितलेलं योग्य राहील. स्वतःच्या आनंदासाठी, स्वतःच्या समाधानासाठीच याच्यात पडलो किंवा हे सगळं करतोय. कारण आपण सहज असं म्हणून जातो की विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी, जगाच्या उद्धारासाठी. काय कल्याण होत असेल तर ते आमच्या समाधानाच्या प्रक्रियेमध्ये जे काही काम होत गेलं त्या कामातून त्यांचा जो त्या विद्यार्थ्यांचं जे काही झालं असेल ते साईड इफेक्ट म्हणता येतील, पण त्याच्यासाठी नाही करत कोणी. आणि असंही बरं वाटल्याशिवाय, आनंद वाटल्याशिवाय किंवा समाधान वाटल्याशिवाय आपण कुठलं काम करीतच नाही. क्या बात आहे. आणि त्यामुळं ते करतोय, बाकी काय. बरं, आज कसं आहे की आज वारे गुरुजी सर्वांना माहिती आहे, त्यांचं एक नाव झालं आहे, रिकग्निशन मिळालं आहे त्यांना. ही एक प्रोसेस असते आणि याच्यामध्ये या पॉईंटला आल्यानंतर तुम्ही 2 शाळा प्रसिद्ध केल्या, वाबळेवाडीची केली, जालिंदर नगरची आता तुम्ही करताय, त्याच्या प्रोसेसमध्ये आहात. हे सगळं एक रिझल्ट आल्यानंतर हे सगळं छान वाटतं, परंतु हे सगळं होत असताना, या प्रोसेसमध्ये असताना, हाताशी असं काही विशेष नसताना, त्यावेळेस तुम्ही स्वतःला कसं मोटिवेट केलं किंवा स्वतःला त्या प्रोसेसमध्ये कसं ठेवलं? किंवा कुठंतरी वाटलं असेल नैराश्य आलं असेल, हे का करतोय वगैरे असं काही? नैराश्य तर आयुष्यात कधीच आलं नाही. कारण आपल्याला ज्यावेळेस आपण क्लिअर असतो स्वतःला की आपल्याला करायचं आहे काय आणि का करायचं आहे, मग ही जी प्रक्रिया चालू असते ही कसं करायची त्याची प्रक्रिया असते. मला वाटतं की ज्यावेळेस आपण ह्या प्रक्रियेचा विषय बोलतो आहे आपण, की ही प्रक्रिया चालू आहे, कुठली अजून सिद्धता झालेली नाही आहे आणि तरी पण आपण का कामात राहतो. मी जसं सांगितलं तसं नैराश्य किंवा नकारात्मक विचार कधी आलाच नाही मनात माझ्या. कदाचित का असेल इनबिल्ट तसं मला माहीत नाही, पण माझ्या आयुष्यात मी नकारात्मक कधीच विचार करत नाही. राहतो प्रश्न मग मोटिवेशन हे ठेवायचं कसं किंवा ठेवतो कसं.
जे मी पहिल्या प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं की जे काही आपण करतो त्याचं समाधान आपल्याला मिळतं, आनंद आपल्याला मिळतो आणि आउटपुट आपल्यासमोर असतं. फार मोठं काम करायचं किंवा फार मोठं आउटपुट मिळवायचं असं काही मनाशी धरून ह्या गोष्टी करायच्या नसतात. हे सगळं आउटपुट किंवा समाधान हे रोज संध्याकाळी आपल्याला मिळत असतं. त्याच्यामुळं आपण त्या कामात राहतो. आता हा प्रश्न एक असतो, जर तुम्हाला त्या कामाबद्दल आणि तुमच्या हेतूबद्दल क्लॅरिटी असेल तर तुम्ही ते काम करत राहता आणि छोटं छोटं काम रोज केलं की काही दिवसांनी आपल्या लक्षात येतं की फार मोठं काम होऊन गेलेलं आहे, ज्याची जगाला गरज होती. जगाची गरज भागवण्यासाठी अर्थात आपण केलेलं नाही ते, पण जगाला गरज होती एवढं मोठं काम उभं राहिलं हे आपल्या लक्षात येतं. एकतर ह्या प्रक्रियेमुळं आपण काही चांगल्या माणसांच्या संपर्कात असतो, चांगल्या विचारांच्या प्रभावात असतो. आपण जे काही काम करतो त्यातून जगाच्या गरजेचंच काम होतं हे मात्र नक्की. आता राहिला विषय म्हणजे हे काम करत असताना त्यावेळेच्या काही मानसिक अवस्था वगैरे तर त्या आपल्या स्वतःच्या विचारावर डिपेंड असतात त्या, की आपण जर रोज उठून सोशल मीडियाच्या जमान्यात आहोत मग एवढंसं काम केलं, त्याचा फोटो टाका, कुणाच्या तरी लाईक येतात का पाहत राहा, हे जर आपण केलं तर मला असं वाटतं की त्या प्रक्रियेपासून आपण थोडंसं बाजूला जातो आणि आनंदाच्या प्रक्रियेला आपण वेगळं वळण देतो. तर ते काही करायचं नाही, बस काम करत राहायचं, याच्यामुळं होत जातं ते आपोआप. क्या बात आहे, खूपच मस्त सर. पण याच्यामध्ये तुम्ही जो हा सांगितला तो आंतरिक मुद्दा सांगितला की याच्यामध्ये तुम्ही इंडिव्हिज्युअल झालं की तुम्ही स्वतःसाठी ठरवून घेतलं, परंतु हे करत असताना ज्यावेळेस आपण समाजामध्ये एखादं इतकं मोठं काम उभं करतोय, हे करत असताना काही अडथळे पण येतात सर. जाणीवपूर्वक लोक काही खोडाही घालतात. सो मग अशा केसेसमध्ये की म्हणजे तुम्ही काम करताय, जगाच्या फायद्याचं आहे ते काम, ठीक आहे, म्हणजे त्याचा फायदा होणार आहे जगाला, पण हे करत असताना जे बाहेरचे लोक, बाकीचे लोक अडथळे आणतात, त्याला कसं तुम्ही डील केलं, मला हे तुमच्याकडनं जाणून घ्यायचं आहे. की साहजिकच आहे, एवढं मोठं काम करणं किंवा सुखासुखी कोणी होऊ देणार नाही किंवा त्यात अडथळे येणारच आहेत काही ना काही. मुळात आपण जर पाहिलं पहिल्यापासून म्हणजे आपण शाळेतही त्या शिकलो आणि समाजातही पाहतोय एक्झॅक्टली, तर जिथं कुठं चांगलं काम चाललंय त्याला समाजाने कधीही सुखाने होऊन नाही दिलं. म्हणूनच मी तुम्हाला कदाचित क्रायटेरिया तसा असू शकतो, वाटचालच तशी असू शकते की तुम्ही चांगलं काम करणार असाल तर तुमच्या वाटचालीत हे कुठंतरी येणार आहे आणि ते येत असतं, त्याचा काय विचार करायचे. मोठमोठ्या माणसांना आलंय ते, आपल्याला आलं म्हणून त्याच्यात काही फारसा फरक पडत नाही. आणि ज्यावेळेस आपण ही चरित्र अभ्यासतो इतिहासामध्ये किंवा समाजामधली चरित्र आपण अभ्यास करतो त्याचा, तर त्यांनी म्हणजे मला तर 2 प्रकारचे प्रश्न पडतात त्याच्यात. ही मोठी माणसं किंवा मोठं काम करीत होती म्हणून यांना अडचणी आल्या का अडचणी आल्या म्हणून ही माणसं मोठी झाली? असा वेगळाही विचार कधी कधी करावा लागतो आपल्याला. पण फार काय त्याच्यामुळं मनात ती हे राहत नाही की अरे साहजिक गोष्टी आहेत, येत राहणार, होत राहणार, चुकीची माणसं आपल्याला भेटणार आणि आपल्याला त्याच्यातून ओव्हरकम करून पुढं जावं लागणार. कारण कोणी चुकीची माणसं आपल्याला भेटले म्हणून आपण आपल्या कामाला थांबू नाही शकत, कारण आपल्या आयुष्याचं ते ध्येय आहे. चुकीची माणसं हा 2 मुंगळ्यांची धडक होती तसा प्रकारे त्याने होईल आणि ते कसे 2 मुंगळे एकमेकाला धडकतात आणि 2 बाजूला परत निघून जातात. काही नसतं त्याच्यामध्ये, ते मनात ठेवायच्या पण गोष्टी नसतात, सोडून द्यायच्या, पुढं जात राहायचं होतात. क्या बात आहे. म्हणजे वाबळेवाडीचं जे काम आहे, वाबळेवाडीचं कामच मुळात म्हणजे चांगलं काम करायला लागलो, आम्हालाही अडचणी आलेल्या आहेत आणि टोकाच्या अडचणी आल्यात. म्हणजे अगदी निलंबित पण झालो. कशामुळे, म्हणजे चांगलं काम करता पण निलंबित केलं का, काय आरोप करून काय निलंबित केलं? आरोप माझ्यावर असे होते की वाबळेवाडीसारखी शाळा उभी केली होती आणि त्या आरोपपत्रामध्ये 3 आरोप माझ्यावर लिहिले होते की मी एका बाजूला आंतरराष्ट्रीय दर्जाची शाळा उभी केलेली आहे, 32 मुलांची 721 मुलं केलेली आहे आणि सरकारी शाळेला, मराठी माध्यमाच्या शाळेला 5,000 मुलांची वेटिंग लिस्ट आहे. हां, क्या बात आहे. ही एक बाजू. आणि दुसऱ्या बाजूला माझ्यावर आरोप होते 3. हलगर्जीपणा केला, निष्काळजीपणा केला आणि कर्तव्यात कसूर केला. बरोबर आहे, त्यांच्या सरकारी शाळेतल्या शिक्षकांनी कसं काम केलं पाहिजे त्याच्यामध्ये तुम्ही कर्तव्यात कसूर केलेली. पण हरकत नाही, ती अडचण अशी होती की चांगल्या कामाचा नक्कीच कुणीतरी एखादा दुर्जन असतो, त्याला त्रास होत असतो आणि तो दुर्जन जर कधी त्याच्याकडं पॉवर असतील तर तो आपल्याला त्रास देऊ शकतो. पण काय आम्ही फारसं सिरियस घेतलं नव्हतं त्याच्यात
ज्या दिवशी निलंबित झालो त्याही दिवशी खूप आनंदाने सगळेजण गप्पा मारून झोपलो आहे, असं काही नाही. त्याचा विचारही आम्ही फारसा केला नाही. पुढं व्हायचं असतं ते होत जातं. आपण त्याला त्याच्या पाठीमागं हटत नाही आपण त्याच्या. आणि लढणं किंवा पाय रोवून उभं राहणं हा प्रत्येक चांगलं काम करणाऱ्या माणसाचा एक स्वभावधर्म असायला पाहिजे. कारण आपण नेहमी म्हणतो की सत्य जिंकतं, पण माझं मत थोडं वेगळं आहे. सत्य मला वाटत नाही की एकटं जिंकल म्हणून, की ती निर्जीव गोष्ट आहे एका दृष्टीने पाहिली तर. त्याला धारण करणारा कोणीतरी असावा लागतो आणि तो पाय रोवून उभा असावा लागतो, तर ते सत्य जिंकतं. बस तेवढंच करायचं असतं आपल्याला. जर म्हणजे मी तर असं सांगतो नेहमी की आपल्यावर चिंता करायची वेळ कधी येते, जर तुम्ही चुकलात तर. आणि जर म्हणजे माझं वैयक्तिक आयुष्य असं आहे की कोणाकोणाला झोपत चालायची सवय असते ना. मी जर कधी काळी एखाद्या दिवशी झोपत चाललो तरीसुद्धा मी पाय वाकडा पडून नाही देणार, तर जागा असताना विषयच नाही. क्या बात आहे. वा. त्याच्यामुळं कुणीही असू द्या पुढं, कुणी आमदार असू द्या, कुणी मुख्य अधिकारी असू द्या, कुणीही असू द्या, मी कुणी माझ्यावर आरोप केले आणि काही आरोपांची राळ उठवली म्हणून मी चिंतेत पडेल आणि बॅकफुटवर जाईल, असं होणारच नव्हतं. नाही झालं, मी जिंकलो. क्या बात आहे, जबरदस्त. सर आता आपण थोडंसं आपल्या मॉडेलकडे येऊया. तुम्ही जे मॉडेल डेव्हलप केलं, आज जवळपास सगळ्या महाराष्ट्रातल्या बऱ्यापैकी लोकांनी आता वाबळेवाडी जालिंदरनगर ह्या मॉडेलबद्दल ऐकलेलं आहे. सो तुम्ही हे जे मॉडेल डेव्हलप केलं हे कुठून तुम्ही इन्स्पायर होऊन केलेलं की तुम्ही स्वतः डेव्हलप केलेलं मॉडेल आहे? मला असं वाटतं ते अनुभवातून उभं राहिलेलं आहे आणि ते उभं राहण्यासाठी 25 ते 28 वर्षाची त्याला पाठीमागचा तो अनुभवाचा काळ आहे. रोज काहीतरी नवीन शिकलोय, चुकलोय, परत काहीतरी झालं आहे. कारण डी.एड केलं, शिक्षक होण्यासाठी जे शिकावं लागतं आपल्याकडं ते केलं आणि त्याचे निकाल येण्याच्या दरम्यानच माझं सिलेक्शन झालं. मी शिक्षक म्हणून शाळेत रुजू झालो. म्हणजे कदाचित ऑक्टोबरला वगैरे निकाल आला असेल आणि मी डिसेंबरला रुजू झालो शाळेत. तर पहिल्या दिवशी मी शाळेत गेल्यानंतर माझी एक गोष्ट लक्षात आली होती की आपण आजपर्यंत जे शिकलोय ते इथं काहीच कामाचं नाही. ओके. खरं तर तिथून शिकायला सुरुवात केली. आणि ती शिकण्याची जी पद्धत होती ना, तीच कदाचित रोज मॉडेल जे आत्ता तुम्ही ज्याचा उल्लेख केला, वाबळेवाडी, जालिंदरनगर किंवा आम्ही जे करतोय ते, त्याचा एक कण, एक वीट त्याची रचली जात होती रोजच्या कामातून. आणि त्यामुळे हे खरं तर त्याला एवढा काळ आहे सगळा, जे काय 28 वर्षाची माझी जी सर्व्हिस झाली, अनुभव झाला, तो त्याचा काळ आहे सगळ्याचा. आणि त्यातून ते असं डेव्हलप होत आलेलं आहे. जर आपण म्हटलो की हे कुठं पाहिलं किंवा वाचलं, एकतर मला वैयक्तिक माझ्या आयुष्यात कॉपी पेस्ट करणं कधीच आवडत नाही. हा, चांगल्या गोष्टी केल्या पाहिजेत, प्रश्न नाही, पण चांगल्या गोष्टीसुद्धा कॉपी पेस्ट नाही केल्या पाहिजे. घेऊन मॉडिफाय करून आपल्याला वापरलं पाहिजे. कारण प्रत्येक ठिकाणची परिस्थिती वेगळी असते, प्रत्येक ठिकाणची समस्या वेगळी असते. तर ह्या कॉपी पेस्ट करून आज जे आपण करतोय आपल्या शिक्षण क्षेत्रात, कॉपी पेस्टचा जमाना आहे बऱ्यापैकी. नाही त्या दृष्टीने मी म्हणत नाही. मी असं म्हणतोय की कुठंतरी काही चाललंय तर तिथून घेणं आणि आपल्याकडे राबवणं. बरोबर आहे. पण अजूनही 50 वर्ष आपण करत राहिलो तरी त्याचे परिणाम आपल्याला पाहिजे तसे मिळणार नाहीत. आपल्याला आपल्या मातीत उगवलेलं पाहिजे. आणि आम्ही जे काही आमच्या शाळांमध्ये करतोय ते आपल्या मातीतून उगवलेलं आहे. आणि म्हणून ते एक तर सक्षमपणे उभं राहिले. वाबळेवाडी झाली, वाबळेवाडीतून जालिंदरनगरमध्ये उभं राहिलं. महाराष्ट्रातल्या शेकडो शाळांमध्ये याच्यावर काम चाललं आहे आणि खूप चांगले रिझल्ट आहेत त्याचे. त्या शाळेला किंवा त्या विचाराला फॉलो करणारे अनेक शिक्षक आहेत, अनेक माणसं आहेत आणि त्याचे खूप चांगले परिणाम आपल्यासमोर दिसून येतात. तुमच्या मॉडेलबद्दल आम्हाला थोडंसं सांगा. तर तुमच्याबद्दल अभ्यास करत असताना तुमच्या काही व्हिडिओजमधून आम्हाला असं कळलं की तुम्ही 3 महिन्यामध्ये अभ्यास संपवता विद्यार्थ्यांचा. म्हणजे बाकी वर्षभर काय करायचं आणि 3 महिन्यात कसा संपवतो अभ्यास? 3 महिन्यात अभ्यास संपतो असा की त्याला मॉडेलमधल्या काही ज्या गोष्टी आहेत की मग विषय मित्र असेल. विषय मित्र ही अशी कल्पना आहे एक की शिक्षक समजा शाळेत शिकवतोय, वर्गात शिकवतोय आणि समोर काही 25-30 मुलं बसलेली आहेत. तर कधी कधी असं होतं की ह्या विद्यार्थ्याला, समोरच्या विद्यार्थ्यांना सगळ्यांना सगळ्या गोष्टी समजतात असं नाही. बरोबर आहे. पण मग शिक्षकाला परत विचारणं अवघड असतं. भीती असते, संकोच असतो, मुलं बाकीच्या हसतील असं वाटतं. मग त्याने जर विचारलं नाही आणि शिक्षक पुढं शिकवत राहिला तर त्याच्या डोक्यावरचा तो बोजा वाढत जातो.
त्या कन्सेप्ट त्याच्या अनक्लिअर राहतात. मग आता त्याने करायचं काय, त्याच्यापुढं नाईलाज असतो. मग तो कुठंतरी शिक्षण प्रवाहापासून थोडासा बाजूला जातो. हे घडू नये म्हणून आम्ही विषय मित्र नावाची संकल्पना आणली की जी मुलांमधली. एक दिवस वाबळेवाडीच्या शाळेतच असा एक प्रकार घडला होता की शिकवता शिकवता एका मुलाला समजत नाही म्हणून मी थोडासा त्याच्यावर ओरडलो होतो. तर एक त्याच्यापेक्षा 2 वर्गांनी छोटी असलेली मुलगी, सिद्धी तिचं नाव, ती मला म्हणली होती की राहू द्या सर, तुम्ही पुढचं शिकवा, मी शिकवते नंतर त्याला. ओके. आणि मग मी पण असाच हसून विषय सोडून दिला होता, पुढे गेलो होतो. नंतर असं झालं की दुसऱ्या दिवशी खरोखरच त्याला सगळं येतंय. ओके. मी विचारलं काय तुला शिकवलं कोणी, म्हणला सिद्धीने. त्या दिवशी मी असं समजून घेतलं की शिक्षकापेक्षा मुलं एकमेकांकडून चांगली शिकतात. खरं तर हे मेसेज आहेत मुलांकडून. ही जी मॉडेल तयार झाले, हे मॉडेल मुलांच्या मेसेजमधूनच तयार झालं आहे. सगळी मुलं मेसेज देत असतात. आपला रिसिव्हर कसा आहे त्याच्यावरून हे ठरतं की आपण कसं ते पकडतो आणि ते इम्प्लिमेंट कसं करतो. तर त्या दिवशी मग विषय मित्राची कल्पना आमच्या डोक्यामध्ये आली की असं केलं आणि एक पॅरलल यंत्रणा शिक्षकाला जर तयार करून दिली तर ती मुलं ज्याच्या कोणाच्या शंका असतील त्या एकमेकांना समजून सांगतील. त्यानंतर ही मुलं एकमेकांच्या सोबत अभ्यास करतील, काही पुढचं शिकतील, प्रॅक्टिस करतील आणि त्यांना तो एक आधार असेल. ज्यांना अडचणी आहेत त्यांना तो आधार असणार तो विषय मित्र म्हणजे. तर अशा पद्धतीने आम्ही त्याचं नियोजन सुरू केलं. दुसरा मॉडेलमधलाच एक मुद्दा आहे किंवा एक इनोव्हेशन आपण त्याला म्हणू शकतो की इंटिग्रेशन. आम्ही कुठल्याही प्रकारची वेगळे विषय, वेगळे वर्ग ही संकल्पनाच नाही आहे आमच्या शाळेत. म्हणजे सगळी शाळा, सगळी मुलं वयोगट वेगळे असतील पण एकत्र शिकतात. ओके. आणि ते पण असे आता भाषा शिकतोय, आता विज्ञान शिकतोय, आता गणित शिकतोय, अशी पद्धत फार कमी असते. ओके. ह्या सगळ्याचं आम्ही इंटिग्रेशन केलेलं आहे. आणि ते इंटिग्रेशन करत असताना बरोबर अशा काही थीम आम्ही तयार केल्यात की त्या सगळ्या विषयांमध्ये फिरतात आणि सगळ्या वर्गांमध्ये पण फिरतात. वर्गांच्या भिंती आम्ही पाडल्या, विषयांच्या भिंती पाडल्या. आमच्या शाळेतली अर्धी अधिक मुलं असे असतील की ज्यांना तो कोणत्या वर्गात शिकतो हेच माहीत नाही. मग त्यांच्या परीक्षा वगैरे परीक्षा वर्षाच्या अखेरीला किंवा ज्या वेळेस ती असते त्यावेळेस आम्ही त्यांना सांगतो. पण होतं कसं, एकत्रित शिकल्यामुळं ह्या मुलांच्या म्हणजे त्यांच्या अपेक्षित जेवढी त्यांना प्रगती आपण अपेक्षित धरतो प्रशासकीय पातळीवरून, त्याच्यापेक्षाही 2-3 वर्गांनी पुढे गेलेली असतात ती मुलं. ओके. त्यांचं खूप चांगली डेव्हलपमेंट झालेली असते. मग परीक्षा हा काय फार अडचणीचा किंवा चिंता करायचा विषय नसतो त्यांच्या दृष्टीने. आम्ही सांगताना सूचना अशी देतो की उद्या परवा 2 दिवस परीक्षा होईल, थोडा टाईमपास होईल पण समजून घ्या. ओके. जसं आहे सिस्टीमने आपल्याला दिलं तसं करायचं, त्याचं डॉक्युमेंटेशन व्यवस्थित करायचं. पण सिस्टीम आपल्याला म्हणत नाही तुम्ही प्रयोग करू नका. जर आम्ही करतो हे फायद्याचं दिसलं तर कदाचित उद्या जाऊन सिस्टीम ते स्वीकारेल. आणि स्वीकारलं. महाराष्ट्र शासनाने जो मागच्या वर्षाचं ट्रेनिंग मॉड्यूल शिक्षकांना ट्रेनिंग दिलं होतं 5 दिवसाचं, ते ट्रेनिंग मॉड्यूलच हे होतं की वाबळेवाडी किंवा जालिंदरनगरमध्ये आम्ही कसं शिकवतो आहे आणि काय प्रयोग करतो आहे याचं 5 दिवसाचं ट्रेनिंग 4 लाख शिक्षकांना प्रशासनाने दिलेलं आहे. ओके. याचा अर्थ ते स्वीकारलं जाते. काही इनोव्हेटिव्ह चांगल्या गोष्टी किंवा प्रायोगिक गोष्टी स्वीकारल्या जातात. तर अशा पद्धतीने हा जो आमचा एक इंटिग्रेशन आणि विषय मित्र ह्या 2 गोष्टी जर तुम्ही मनात ठेवल्या तर आमचा 3 महिन्यात अभ्यासक्रम संपतो. आता हेही सांगायला पाहिजे की आमच्या बाजूने नाही संपित, मुलांच्या बाजूने संपतो. ओके. म्हणजे फक्त असं संपवला म्हणून झाला असं नाही. आणि जो उरलेल्या वेळेत काय करायचं मग? उरलेल्या वेळात ह्या ज्या कन्सेप्ट आहेत याच्यामधल्या, याच्यावर हायर लेवल ॲप्लिकेशन असतं. ओके. दुसरी गोष्ट, भविष्यासाठी आपण मुलांना तयार करतोय. कदाचित आज आमच्या समोर असणारी मुलं 15-20 वर्षांनी जगाच्या बाजारात येणार आहेत. मग त्यावेळेस त्यांना तिथं काय अडचणी असतील, त्यावेळेस जग नेमकं कसं असेल, त्यावेळेस जगातले टॉप 10 गोष्टी काय असतील याचा विचार करून आजच त्याच्यावर काम करणं आणि मुलांना त्याची माहिती करून देणं, मुलांना यूज टू बनवणं, त्याच्यासाठी
ह्या गोष्टी ह्या उरलेल्या वेळात 2 गोष्टी मुख्यत्वाने चालतात आणि ते पण अभ्यासक्रमाशी कसं जोडता येईल हे आम्ही पाहतो. म्हणजे तो टू मच करिक्युलम ह्या कन्सेप्टकडे आम्ही काही जात नाही त्याच्यामुळं. अशा पद्धतीने चालतं आमचं काम. क्या बात आहे. आणखीन एक याला जोडून मला असा प्रश्न होता तुम्हाला, की हे जे तुम्ही मॉडेल उभारले आत्ता वाबळेवाडीला किंवा आता जालिंदर नगरला, ह्याची रिपीट व्हॅल्यू किती आहे? हे रिपीट होऊ शकतं का इतर शाळांमध्ये? याच्या प्रश्नाचंच उत्तर याच्यात आहे की वाबळेवाडीला जे झालं होतं ते जालिंदर नगरमध्ये झालं. पण तिथे वारे गुरुजी होते ना. म्हणजे मला असं विचारायचं की वारे गुरुजींशिवाय म्हणजे वारे वारे गुरुजी गुरुजींशिवाय- नसताना हे मॉडेल दुसरीकडे रिप्लिकेट होऊ शकतं का? आता याचं उत्तर पुन्हा ह्याच 2 शाळात आपण असं देऊ शकतो की वाबळेवाडी छान चालू आहे वारे गुरुजींशिवाय. नाही, पण वारे गुरुजींनी उभी केली होती ना. पण याचा म्हणजे तुमच्या प्रश्नाचं उत्तर असं आहे याचं की मी जे म्हटलं की हे आपल्या मातीतलं आहे. कुठून कुणाच्या परदेशी विचारवंताचे विचार आणलेले नाही आहेत. प्रगत देशातल्या किंवा परदेशातल्या कुठल्या सिस्टीम इथं आणून त्याचं कॉपी पेस्ट केलेलं नाही आहे. तर हे आपल्याच मातीतलं असल्यामुळं हे रिप्लिकेट व्हायला फार सोपं आहे. आणि खरोखर आम्ही हे सगळ्यांना सांगतो की हे फार सोपं आहे, तुम्ही करून पहा. वाबळेवाडीला 1.5 लाख शिक्षकांनी भेट दिली. जालिंदर नगरला या 2-3 वर्षात 50,000पेक्षा जास्त शिक्षकांनी कदाचित भेट दिली असेल. आणि आपल्या आपल्या शाळेत प्रयत्न करतायत ही माणसं हे म्हणजे रिप्लिकेट करायचा. शेकडो शाळा उदाहरणं आमच्या डोळ्यासमोर येतात अशी की तिथं छान पद्धतीने हे रिप्लिकेट झालं आहे. तुम्ही कायचे SOPs बनवल्यात तुमच्या थ्रू, म्हणजे तुमच्यातर्फे या भेट देणाऱ्या शिक्षकांना? खरं तर सुरुवातीला नव्हतं बनवलं. आम्ही सुरुवातीला फक्त सांगायचो काही विचारलं तर, किंवा आम्ही सांगायचो हे फार सोपं आहे तुम्ही हे करा वगैरे. पण नंतर आमच्या असं लक्षात आलं की याच्या स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी आपण दिल्या पाहिजेत किंवा केल्या पाहिजेत. मुळात आम्ही काम करणारी माणसं लिहिणं थोडंसं जड जातं. पण त्यातही पुन्हा मग ज्या गोष्टी गरजेच्या आहेत की लिहिणं फार गरजेचं आहे याच्यावर, किंवा सांगणं फार गरजेचं आहे. मग त्याच्यावर आम्ही मिळून लिहायला सुरुवात केली. मग आम्ही शिक्षक असो किंवा आमच्यासोबत व्हॉलंटियर काही शिक्षक आहेत, आमचे मुलं आहेत, थोडक्यात आमचे विद्यार्थी आहेत, माजी विद्यार्थी, त्यांच्यासोबत आम्ही याच्यावर काम करतो आहे. आणि स्टेप बाय स्टेप सगळ्यांना समजतील अशा आणि वाचूनही ही व्यवस्था समजून घेता येईल अशा प्रकारचे SOPs किंवा अशा प्रकारची एक पद्धत आम्ही तयार करतो आहे. याच्या पलीकडे जाऊन सांगू का, आपल्याच मातीतली एक शिक्षण पद्धती उभी राहते असं आता आम्हाला दिसायला लागले. क्या बात आहे. की त्याची फिलॉसॉफी पण आपलीच आहे, त्याची शिक्षण पद्धती पण आपलीच आहे आणि त्याचा कंटेंट पण आपलाच आहे. अभ्यासक्रम आपण म्हणू त्याला. त्याच्यासाठी आपल्याला कुणाचीच आवश्यकता कदाचित पडणार नाही, इतकं मी खात्रीने सांगतो आहे. कारण मागच्या काही दिवसांपासून ह्या प्रक्रियेकडं फार डोळसपणे आणि अंतर्मुख होऊन ज्यावेळेस आम्ही पाहतो आहे त्यावेळेस ह्या गोष्टी आता समजायला लागलेल्या आहेत आपल्याला. तर मला असं वाटतं की तशा पद्धतीने जरी याच्याकडं पाहिलं तरी ते फार चांगलं राहील. आणि तशी तज्ज्ञ माणसं जी आहेत त्या तज्ज्ञ माणसांनी जरी याच्यामध्ये सहभाग घेतला तरी मला असं वाटतं की एक खूप चांगली सिस्टीम आपली उभी राहू शकते. एक शिक्षण सचिव नंदकुमार सर होते पूर्वी, ते वाबळेवाडीच्या शाळेत आले होते आणि तिथं मुक्कामी राहून त्यांनी वाबळेवाडी समजून घेतली होती. तर त्यांचा रिमार्क असा होता की वाबळेवाडी, मी शिक्षण सचिव आहे, मला भारतातल्या सगळ्या पद्धती माहीत आहेत, मी इंग्लंडला 4 वर्षाचं BEd केलं आहे, त्यामुळं मला जगातल्याही सगळ्या पद्धतींचा अभ्यास आहे आणि माझ्या ह्या ज्ञानाच्या पार्श्वभूमीवर मी सांगतो, असं म्हटले ते, की ह्या माझ्या ज्ञानाच्या पार्श्वभूमीवर सांगतो की जे इथं चाललं आहे हे फार वेगळे आहे आणि ह्याच्यातल्या बऱ्याच गोष्टी जगात तुम्हाला दिसणार नाहीत. जर असं असेल तर मग ह्याच्यावर तशा पद्धतीने अभ्यास होणं आणि त्याला तसं डेव्हलप करणं गरजेचं आहे. जरी ते आम्हाला सुचलेलं असेल किंवा आम्ही ते मांडत असेल किंवा आम्ही त्याच्यावर काम करीत असो, पण सगळ्यांनी मिळून जर त्याच्यावर काम केलं तर फार परिपूर्ण सगळं होईल, ते उभं राहील. क्या बात आहे. सर, आता ज्यावेळेस आपण म्हणतो की हे जे मॉडेल आहे वाबळेवाडी जालिंदर नगरचं, हे जर आपल्याला रिप्लिकेट करायचं असेल इतर शाळांमध्ये, तर तिथला सगळ्यात मोठा स्टेक होल्डर कोण असायला पाहिजे आणि ते कोणा थ्रू होऊ शकतं तिथे? तसं तर आम्ही नाही आहेत कारण हो, तसं तर आम्ही 4 गोष्टींच्यावर फोकस करतो. त्यातली सगळ्यात मुख्य गोष्ट शिक्षक, दुसरी गोष्ट समाज, तिसरे विद्यार्थी
आणि चौथी गोष्ट आहे प्रशासन. पण तुम्ही विचारलं की सगळ्यात मुख्य स्टेक होल्डर कोणता, तर मला असं वाटतं की शिक्षकच. त्यांनी ठरवलं तर तो समाजालाही बरोबर घेऊ शकतो. त्यांनीच ठरवलं तर तो विद्यार्थ्यांनाही त्या पद्धतीने डेव्हलप करू शकतो. आणि त्यांनी ह्या 2 गोष्टी उभ्या केल्या की प्रशासनालाही सोबत यावंच लागतं. त्यांना चांगल्या शाळा आणि चांगल्या व्यवस्थेची गरज असते. तर मग तो शिक्षकच असला पाहिजे. आता याला जोडूनच म्हणजे मला तुम्ही एकदम अपेक्षित उत्तर दिलं की शिक्षक हा सर्वात मोठ्याचा स्टेक होल्डर आहे. परंतु मागच्या काळामध्ये जर आपण पाहिलं की बरेचसे लोक हे पैसे भरून शिक्षक होतात, कारण की हा निवांत जॉब असतो, सेफ जॉब असतो आणि त्याच्यामध्ये त्यानंतर शिक्षकाचा जे मुख्य रोल आहे तो कुठेतरी बाजूला पडतो आणि ते फक्त एक सिक्युअर जॉब म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं, कारण त्या व्यक्तीने 30-40-50 लाख रुपये भरलेले असतात. मग अशा शिक्षकांना तुम्ही तुमच्या मॉडेलमध्ये तुमचं मॉडेल राबवण्यासाठी कसं कन्व्हिन्स करू शकता किंवा त्यांच्यामध्ये ती इच्छाशक्ती कुठून आणू शकतो? हा खूप मेजर प्रॉब्लेम आहे असं मला तरी वाटतं. एकतर आपण जरी थोडंसं प्राथमिक शिक्षक आणि इतर शिक्षक असं जरी याच्यामध्ये थोडासा विभागवारी करण्याचा प्रयत्न केला, तरी पण आपण म्हणताय ही गोष्ट प्राथमिक विभागामध्ये शक्यतो होत नाही, कारण तिथं ती भरती प्रक्रिया आणि ह्या गोष्टी वेगळ्या राहतील. पण माध्यमिकमध्ये मात्र सर्रास आम्ही पण पाहतोय की चुकीच्या पद्धतीने होतं आहे सगळं. पण मग तुमच्या लक्षात एक गोष्ट येईल की तुम्ही म्हणताय ते तिथं घडणार, कारण जर ज्या पद्धतीने आपण तिथे एंट्री केलेली. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की कदाचित ही सगळी अशी प्रक्रिया असते भरतीची, म्हणून चांगली माणसं त्याच्यापासून बाजूला पण राहत असतील. एक्झॅक्टली. मध्यंतरी अभ्यास दौऱ्यासाठी मी सिंगापूरला गेलो होतो. महाराष्ट्र शासनाचा अभ्यास दौरा होता. तिथं एक गोष्ट त्यांनी केलेली आहे की तिथं अगोदर DED BEd असं कोणी करत नाही. ओके. तिथं शिक्षण ज्याचं त्याचं पूर्ण झालं, ग्रॅज्युएशन कुणाला पाहिजे तिथून करा. पण एखाद्याला असं वाटलं की मला शिक्षक हा जॉब आवडतो आणि मला तो करायचा आहे, तर त्याने तो सरकारला अर्ज करायचा असतो, मिनिस्ट्रीला. मग त्यांची 3 प्रकारच्या परीक्षा होतात. एक परीक्षा अशी असते की ती त्याचं करंट नॉलेज आणि हे तपासते, सब्जेक्ट नॉलेज. दुसरी परीक्षा अशी असते, त्याला 2 निबंध लिहायचे असतात की एक सपोज 21st सेंचुरी स्किल्स आणि इथिक्स आणि मॉरल्स, दोन्ही बाजूच्या गोष्टी त्याच्यातून लक्षात येतील. आणि तिसरी जी असते ती मुलाखत. त्या मुलाखतीमध्ये इथं जरी लिहिताना किंवा परीक्षा देताना कोणी लक्षात नाही आला एखादा, पण बोलताना मात्र 10-15 मिनिटात लक्षात येतो. बरोबर. हो. आणि तशा पद्धतीची ती मुलाखत असते. समोरच्या टीमला जर सिलेक्शन करणारी जी टीम आहे त्यांना जर वाटलं की याच्यामध्ये शिक्षक म्हणून चांगलं मटेरियल आहे, तर ते त्याला सिलेक्ट करतात आणि मग तो कोर्स करायला लावतात, ज्याला आपल्याकडे DED आणि BEd म्हणतात. तो 18 महिन्याचा कोर्स असतो आणि तो कोर्स पण त्याला असा करायला लावतात की तो कोर्स करायचा आणि शाळेत पण 50% वेळ एखाद्या द्यायचा. मग त्या कोर्समध्ये पास होणं आणि इकडं शाळेमधल्या मुख्याध्यापक आणि सहशिक्षक यांचे पण चांगले रिमार्क मिळणं, मग त्याची ती पूर्ण होतं ते शिक्षण, शिक्षक होण्यासाठीचं. आणि मग त्याला शिक्षक म्हणून नेमला जातो. पण आता पहा, ठरवून त्यांनी कोणत्या गटातली माणसं घेतली शिक्षक म्हणून? एज्युकेटेड जे आहेत ऑलरेडी. नाही, एज्युकेटेड नाही, समाजातला चांगला गट. हां, तसं. हां, बरोबर आहे. हां, ज्याला ती इच्छा आहे शिक्षक व्हायची, ज्याला इच्छा आहे, हां, जेन्युइनली ज्याला शिक्षक व्हायचं आहे, आपोआपच तो पॅशनेट असतो. हां, त्याच्यामध्ये डेडिकेशन वगैरे या सगळ्या गोष्टी आपोआपच असतात आणि तो शिक्षक आहे. 99.99% शिक्षक फार चांगले आहेत तिथं. आपल्याकडं समाजाचं प्रतिनिधित्व करणारी माणसं सगळी. पण आता तो आपल्या याचा भाग आहे, थोडक्यात आपल्या व्यवस्थेचा भाग आहे. पण चांगले शिक्षक तिथं का आहेत जास्त? का तिथं डेडिकेशन चांगलं असतं? का तिथं इतकं चांगलं काम केलं जातं? त्याला ही अशी काही मी जवळून पाहिलेली कारणं आहेत. पण आपल्याकडं चांगली जेवढी माणसं आहेत, स्वतः सेल्फ मोटिवेटेड जेवढी माणसं आहेत, मला असं वाटतं की आपण त्यांच्यासोबत काम केलं पाहिजे. पहिल्यांदा त्यांना पाठबळ दिलं पाहिजे. पण कुणी दिलं पाहिजे पाठबळ? कुणी दिलं पाहिजे? सगळ्यांनीच, सगळे स्टेक होल्डर. समाजाने पाठीमागं उभं नाही राहिलं तर तो शिक्षक काय करणार? किंवा प्रशासनाने त्याला सपोर्ट नाही केला तर तो काय करणार? आपल्याकडं
म्हणजे तेवढाच घटक आपण म्हणतो काम करतोय, पण सगळ्यात जास्त त्रास द्यायला टपलेली माणसं त्यालाच आहेत. म्हणूनच म्हटलं ना की नेमकं पाठबळ द्यायचं कोणी. तर मला असं वाटतं की मग ह्या शिक्षकांना मोटिवेशन पाठबळामुळं मिळणार, तर तिथं त्यांना तसे मोटिवेट करता येतील. मी 30% सांगितले पहिले की ते आपोआप यांचं पाहिलं की कामाला सुरुवात करतात, नाही तो करतोय मला पण करायचं. पण असंही होतं की त्याला त्रास झाला चांगलं काम करून, आपण नको करायला. नाही तो होतो कधी कधी तो विषय, म्हणजे माझ्याच बाबतीत तसं झालंय की आपला वारे गुरुजी होईल असं जरा. माझ्याच बाबतीत तसं झालं होतं की का चांगलं काम करू नका, नाही तुमचं वारे गुरुजी होईल अशी मन तयार झाली होती. पण मी काय केलं त्याच्यानंतर, जालिंदर नगरची जी मला शाळा मिळाली की एक बाजू आंतरराष्ट्रीय शाळा उभारणी आणि दुसरीकडे 3 मुलं आणि दुर्गम भागात दिलेली आणि बंद पडायच्या यादीतली शाळा. कदाचित त्यांच्या दृष्टीने काय उद्देश होते मला माहीत नाही, पण माझ्या दृष्टीने चॅलेंज होतं ते की तिकडं केलं आता इथं करून दाखवता येईल का. तिकडं जर नाही करून दाखवता आलं तर मग वाबळेवाडी अपघात होता हे सिद्ध झालं. आणि जे काही म्हणतायत लोक की वारे गुरुजी होईल तुमचा, तर ह्या सगळ्याला एकत्रित उत्तर जर काय द्यायचं होतं किंवा जी काही कोणी पदाधिकारी अधिकारी यांनी ज्या चुका केल्या होत्या त्या चुकांचा आमचा शिक्षक म्हणून बदला घेण्याचा पण एक वेगळा प्रकार असतो. तो बदला कसा घ्यायचा, तर एक शाळा छान उभी करायची पुन्हा आंतरराष्ट्रीय दर्जाची, आणि मग तिथं काम सुरू केलं आणि ती शाळा उभी केली. आणि पुन्हा तिथून हा मेसेज जातो की जालिंदर नगरमध्ये त्या दुर्गम भागात जर असं होऊ शकतं तर हे सगळीकडं होऊ शकतं. दुसरा मेसेज असा जातो, काहीही करू द्या, कोणी त्रास देऊ द्या किंवा काहीही करू द्या, तुम्ही तुमच्या कामावरून हटायचं नसतं, तुम्ही परत तुमचं वैभव उभं करू शकता. हा एक मेसेज आहे त्यातून. आणि निगेटिव्हिटीमध्ये जायचं नाही कधी, हा एक मेसेज आहे त्यातून. दिला तो मेसेज आपण. बात आहे, भारी. आता तुम्ही सांगितले 2 उदाहरणं तुम्ही स्वतः उभी केली आहेत, एक वाबळेवाडी पहिला आणि आता जालिंदर नगर. इथं खूप मोठ्या प्रमाणावरती रिव्हर्स मायग्रेशन झालेलं, म्हणजे प्रायव्हेट स्कूल्समधनं किंवा प्रायव्हेट शाळांमधनं तिथं मोठ्या प्रमाणावरती मुलं येत आहेत आत्ता. म्हणजे असं खूप कमी उदाहरणं असतील किंवा माझ्या माहितीत तर ही 2च आहेत की जिथं प्रायव्हेट शाळा सोडून लोक सरकारी किंवा जिल्हा परिषद शाळेमध्ये प्रवेश घेण्यासाठी गर्दी करत आहेत. सो हे जे रिव्हर्स मायग्रेशन जे तुम्ही सुरू केलं ते नेमकं कसं साध्य केलं, आणि याला नेमके जे इस्टॅब्लिश्ड शिक्षण माफिया ज्याला म्हणू की ज्यांच्या मोठमोठ्या 5 स्टार शाळा आहेत त्यांचं कसं याला हे होतं तुम्हाला, म्हणजे काय त्यांनी कसं तुम्हाला काही हे केलं? मुळात रिव्हर्स मायग्रेशन तिथल्या तिथं वाबळेवाडीला तिथल्या तिथं घडत होतं. आजूबाजूच्या खाजगी शाळांमधून आमच्याकडे मुलं येत होती. त्यांची पटसंख्या कमी झाली असेल साहजिकच खाजगी शाळांची खूप. म्हणजे तिथल्या 2-3 शाळा बंद झाल्यात. कोणाला आवडणार नाही की स्वतःची प्रायव्हेट शाळा बंद होईल, तेही एका. आणि ज्यांनी आमच्यावर आरोप केला होता ना, त्या आमदाराची शाळा तिथली बंद पडली होती 350 मुलांची. ओके. आणि कदाचित त्यांना असं वाटतं की ब्रह्मदेवाने आपल्याच कपाळावर शिक्का मारून दिलाय, सगळं तुझ्याच बापाचं आहे बाबा, जा तू. असू शकतं, अशी धारणा असू शकते. हां, पण ते म्हणजे तो काय इम्पॅक्ट होतो त्याचा ते मी सांगत होतो. पण रिव्हर्स मायग्रेशन आम्ही करायला सक्सेस झालो. 5,000 मुलं होती आमच्या वेटिंग लिस्टवर वाबळेवाडीत. आणि 5,000 मुलांच्यात आम्ही ठाम कुणीही आलं व्हिजिटला, आणि असं जर त्याचा कॉन्फिडन्स आम्हाला कमी दिसला तर आम्ही त्याला सांगायचो की इथं 18-19 खाजगी शाळा आहेत, याच्यातल्या कुठल्याही रँडम एका शाळेचा कुठल्याही मुलाला खेळणारा पळणारा असेल त्याला थांबवा, त्याचं नाव विचारा, त्याचं नाव आमच्या वेटिंग लिस्टला दाखवून देतो. बापरे. सगळ्यांची नावं. आमच्याकडं प्रवेश मिळाला नाही म्हणून खाजगी शाळेत मुलं आहेत तिथं. पण आता मायग्रेशनचा अजून एक प्रकार जालिंदर नगरचा सांगतो. पुण्यात ज्यांची घरं आहेत स्वतःची, मात्र तिथल्या शिक्षणावरती खुश नाही आहेत, पुण्यातली लाखो रुपये वर्षाला खर्च करतायत, खर्च करू शकणारी माणसं आहेत, पुण्यात स्वतःची घरं आहेत आणि शिक्षणावर खुश नाही आहेत, मग त्यांना घेऊन तिकडं राहायला आलेत, भाड्याने घरं घेतलीत आणि मुलांना आमच्या शाळेत जालिंदर नगरला टाकले. पुण्यातल्या फॅमिलीजनी त्यांच्या मुलांना जालिंदर नगरला शाळेत घातलं, इथली घरं सोडून तिथं शिफ्ट झालेत. ह्या अशाही पद्धतीची उदाहरणं आहेत आता आमच्याकडे. अरे बापरे. की शहराकडे शिक्षणासाठी जायचं मुलांच्या, आता शहरातली लोक शिक्षणासाठी आमच्याकडे यायला लागले डोंगरातल्या शाळेत. तिथे नेटवर्क पण नाहीये, रस्ताही नाहीये नीट. मी तर असं म्हणाल की शिक्षक म्हणून मी हे सांगल
पण तुम्ही त्याही पालकांची अशी एखादी पॉडकास्ट केलं पाहिजे आणि मेसेज दिला पाहिजे की रिव्हर्स मायग्रेशन काय असतं आणि हा ट्रेंड आपण कसा बदलू शकतो सरकारी शाळेतून. त्यांनी आम्हाशी बोलताना सांगितलं होतं की ही मुलगी 10वी होईपर्यंत, ओजस्वी नाव आहे तिचं, ही 10वी होईपर्यंत ह्या मुलीला 15-16 लाख रुपये मला लागणार आहेत. ओके. त्या शाळेमध्ये ठेवलं तर. आणि आमच्याकडे 1 रुपया खर्च नाही तिला. एखाद्याच्या प्रपंचाचं बजेट सुद्धा 15-16 लाख नसतं. घराचं बजेट घेऊन येतात लोक तेवढं. त्यांनी शिकवायचं कसं मुलांना. आणि मी सांगतो की जर आम्ही सरकारी शाळेनी आणि सरकारी शाळेतल्या शिक्षकांनी ठाम ठरवलं नाही तर शिक्षण हा काळजीचा विषय आम्ही संपवून टाकू. काळजीच नाही ठेवणार त्या कुठल्याच संदर्भामध्ये. आम्ही ते सिस्टीम उभी करू शकतो. हे सगळ्यांनी मनावर घेतलं पाहिजे. समाजाने पण उभं राहिलं पाहिजे. समाजाची जी काही पद्धत आहे विचार करण्याची, ही अडचण आल्यानंतर मार्ग काढायची पद्धत आहे. आत्ता जर आपण पाहिलं तर याच्यावर जर प्रिव्हेंटिव्ह काम झालं, ठरवून असं काही वैचारिक परिपक्वता असणारी माणसं पुढं आली आणि त्यांनी जर प्रत्येक गावात, प्रत्येक शाळेत हे अशा पद्धतीचं काम सुरू केलं तर हे रिव्हर्स मायग्रेशन आपण पूर्णपणे करू शकतो. जो काही शहरामध्ये जी गर्दी किंवा अर्धी माणसं तर पोट भरायला येत असतील, अर्धी माणसं मुलांच्या शिक्षणासाठी येतात. आम्ही पाहतोय आमच्या खेडेगावात काय चर्चा असेल. बरोबर आहे सर. परंतु ह्याला जोडून आणखीन एक आहे की तुम्ही म्हटलं की जर सरकारी शाळांनी ठरवलं तर, परंतु एकंदरच मागच्या काही वर्षातला ट्रेंड पाहिला, पण मागच्या 10-12 वर्षातला आपण पाहूयात की सरकारने प्रायमरी टू हायर सेकंडरी किंवा हायस्कूल सेकंडरी 12वीपर्यंत म्हणू किंवा ग्रॅज्युएशनपर्यंत म्हणू, हे जे शिक्षण आहे ना, हे सगळं प्रायव्हेटला दिलं आहे असं कुठंतरी एक चित्र आहे. त्याच्यामुळे तुम्हाला खूप साऱ्या 5 स्टार स्कूल्स उघडलेले दिसत आहेत. खूप साऱ्या दिल्ली असेल, इतर ठिकाणावरचे जे स्कूल्स आहेत तिथनं पुण्यामध्ये येत आहेत, महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्ये जात आहेत, तिथं 2-2 लाख रुपये फीस घेऊन शिकवत आहेत. सो कुठंतरी सरकारी शाळा वीक करणं, कमजोर करणं आणि तिथली जी पटसंख्या आहे ती तिकडे शिफ्ट करणं, असं कुठंतरी एक पॉलिसी लेवलला चाललं आहे का? पहा ना तुम्ही, आता तुम्ही जर पाहिलं की महापालिकेच्या शाळा बंद पडतात ऑलमोस्ट. तिथे शिक्षक आहेत, शिक्षक आहेत तिथे खूप सारे. आणि त्याचवेळी आपण जर पाहिलं की इकडं मोठमोठ्या ज्या 5 स्टार स्कूल आहेत 2-2 लाख फीस आहे आणि तिथे वेटिंग आहे, तिथं परत एक्झाम देऊन जायला लागतं. ह्या प्रश्नाचं उत्तरावर आपल्याला आहे ना फार चिंतन केलं पाहिजे आणि फॅक्ट मांडल्या पाहिजेत याच्यासमोर आपल्याला, मग क्लिअर होईल. बघा, ते खाजगी शाळा तिथं काय येत आहेत, मुळात ती व्यवसाय करणारी माणसं आहेत. बरोबर आहे. यस. आणि व्यावसायिकाला पैसा दिसतो किंवा मार्केट दिसतं. आज त्यांना ते मार्केट दिसतंय म्हणून ही माणसं तिथं येत आहेत. मला वाटत नाही की कुणी त्यांना इथं या म्हणतंय म्हणून ते येत असतील, असं पण मला वाटत नाही. आम्हीच जर मार्केटला जागा नाही ठेवली, सरकारी शाळा प्रत्येक गावात आहे. बरोबर आहे. वाबळेवाडीत कोणती खाजगी शाळा येऊन चालेल का? नाही, शक्यच नाही. जालिंदर नगरमध्ये एखादी खाजगी शाळा आली तर मी असं सांगतो की 1 वर्षामध्ये कुलूप लावेल मी तिला. आमच्या बाकीच्या शिक्षकांनी पण हे म्हणायला पाहिजे. आमच्या गावातून जर इंग्रजी माध्यमाच्या खाजगी शाळेत मुलं गेली तर आमच्या उरावर पाय देऊन गेले असं आम्हाला वाटलं पाहिजे. अपमान वाटला पाहिजे. बरोबर आहे. आणि काय काय अपेक्षेने जाता येते माणसं, याचा पण आपण फॅक्ट चेक केली पाहिजे. मला नाही वाटत क्वालिटी एज्युकेशन ह्या गोष्टीची व्याख्याच माहीत नाही आहे कोणाला. हा, म्हणजे जे फॅन्सी थोडंसं सध्या ट्रेंडमध्ये आहे असं काही, फॅन्सीमध्ये म्हणू शकतो, इंग्रजी बोलू शकतो. इंग्रजी शाळा आहे, इंग्रजीचं आली इंग्रजी त्याला बोलता म्हणजे त्याचं काहीतरी कल्याण होईल असं वाटतं प्रत्येकाला. भाषा जगाची भाषा आहे, साहजिकच असं वाटतं. आता सांगतो तुम्हाला, ते पण मी असं म्हणलो की इंग्रजी बोलता आली तर याचं कल्याण होईल असं वाटतं. इंग्रजी बोलता यायला इंग्रजीतून शिकलंच पाहिजे असं नाही. आणि एवढी जर छोटीशी अपेक्षा आहे त्यांची, इंग्रजी बोलता आलं पाहिजे, मग आम्ही आमच्या सरकारी शाळेतली मुलं का इंग्रजी बोलायला नाही लावू शकत? आम्ही बोलायला लावली पाहिजेत. जी मागणी आहे तसा पुरवठा आपल्याला करायला नको का? हां, तुम्ही तुमची शिक्षणाचं माध्यम इंग्रजी असलं पाहिजे असं मी म्हणत नाही, ते मातृभाषाच असली पाहिजे. पण त्यानंतर हे जर इंग्रजी भाषेमध्ये ट्रान्सलेट करायचं असेल किंवा त्याला तशी आवश्यकता किंवा पुढे जाऊन त्याला इंग्रजी शिकायची गरज पडत असेल आणि इंग्रजी बोलावं लागत असेल तर आम्ही नक्कीच बोलायला लावली पाहिजे. आम्ही आमची जालिंदर नगरची डोंगरातली पोरं, आदिवासी पाड्यावरची पोरं, की जी ठाकरवाडी आमच्या शेजारी
आमची फार म्हणजे तुरळक वस्ती आहे. एका बाजूने धरण, एका बाजूने डोंगर, अशी वस्ती आहे आमची. ही मुलं आमची बोलतात ना इंग्रजी. अधिकारी वगैरे कोणी आमच्या शाळेत येतात त्यांच्याबरोबर फ्लुएंट इंग्रजी बोलतात. आम्ही बोलायला लावली. आमच्या लोकांच्या कधी मनात येईल का की आमचं मुलं आता इंग्रजी माध्यमाच्या शाळेत गेलं पाहिजे? हां, क्वालिटी एज्युकेशनचा विषय असं म्हणायचं आहे का कुणाला की सरकारी शाळेच्या शिक्षकांपेक्षा खाजगी शाळांचे शिक्षक फार क्वालिटीचे आहेत? नाही, असं तरी स्टेटमेंट देता नाही येणार. येणारच नाही, शक्यच नाही. याचा सरळ अर्थ असा होतो की कधी कधी असं होतं की शिक्षक म्हणून आम्ही स्वतःला विसरलो आहे थोडंसं. आम्ही ती जागृती आमच्यामध्ये आणली पाहिजे आणि आम्ही त्या पद्धतीने आमचं काम सुरू केलं पाहिजे. मग मला असं वाटतं की आम्ही कुणाला जागाच ठेवणार नाही, तर ते मार्केटमध्ये येतील कसे? मी शाळा बंद पाडलेल्या आहेत खाजगी शाळा. हां, आणि बंद पडणाऱ्या सरकारी शाळा त्याचं तुम्ही बंद पडणाऱ्या सरकारी शाळेला मी कोणत्या पातळीवर नेऊन ठेवलेले आहे. आणि राहिला दुसरा विषय, जर शिक्षकांनी आता काय सांगितलं आहे शासन पातळीवरून, प्रशासन पातळीवरून की 10 मुलांच्या आतमध्ये जर पट आला तर आम्ही बंद करतो आहे. एखादी वस्ती आहे, तिथं काही घरं आहेत आणि तिथून काही मुलं बाहेर शिकायला जातात. मी असंच म्हणतो, आत्ता त्या शिक्षकांनी उठायचं आणि आपल्या गावात जाऊन बसायचं, गावातल्या लोकांना एकत्र करायचं, त्यांना विश्वास द्यायचा, तुम्ही माझ्या पाठीशी उभे राहा, मी तुमच्या मुलांमध्ये गुणवत्ता देतो आणि मिळून आपण शाळा उभी करू. आजच्या आज ती मुलं 10च्या पेक्षा जास्त पट त्या शाळेत होईल आणि अर्ध्याहून अधिक शाळा उद्या परत बंद पडण्याच्या चिंतेतून बाहेर येतील. हे घडलं पाहिजे, एकमेकांशी संवाद पाहिजे आपला, लोक आपल्यासोबत पाहिजेत आणि ते आम्ही शिक्षकांनी केलं पाहिजे. हे फार सोपं आहे सगळं. आपण काय करतो आहे, काही व्यवस्था जर त्याच्यामध्ये गडबड व्हायला लागली ना तर कोणाच्या तरी माथी खापर फोडून आपण कधी कधी मोकळं होतो. पण माझा स्वभाव थोडासा असा आहे, मी माझ्यावर घेतो की मी तिथं असताना मूल बाहेर जाईलच कसं? मी खाजगी सरकारी शाळेत असताना खाजगी शाळा उभी राहीलच कशी? हे शिक्षकाच्यावरच येतं शेवट. जो काही प्रॉब्लेम होईल आज नाही उद्या, जर सरकारी व्यवस्थेला काही हानी झाली तर तो सगळा जो काय अपवाद आहे तो आमच्यावर येणार आहे, शिक्षकांवरती. दुसरं कोण असतंय? अधिकारी काय शाळेत येऊन शिकवतात का? आम्हीच आहे तिथं. मग त्यासाठी त्याला जपण्यासाठी जे काही करावं लागेल ते आम्हीच करायचं असतं. वाबळेवाडी 32 मुलं होती, छोटी वाडी होती 50-60 घरांची. आम्ही शिक्षक आणि वाडी मिळून आम्ही काम उभं केलं, आंतरराष्ट्रीय दर्जाची शाळा उभी राहिली. जालिंदर नगर 20-25 घराची वाडी, ती लोक आणि आम्ही शिक्षक एकत्रित आम्ही काम केलं. आम्ही कधी कधी तर आमच्या कितीतरी गोष्टी इकडं प्रशासनाला पण आमच्या कल्पना नसते कितीतरी बाबतीत. आमचं आम्ही काम करतो, रोज एन्जॉय करतो, काही फरक पडत नाही त्याने. आपलं कोणी सांगावा, आपलं कोणी कौतुक करावा बिलकुल इच्छा नाही मनामध्ये. पण का करणार नाहीत? त्यांचा जर उद्देश पूर्ण होतो आहे अशी शाळा की जी आंतरराष्ट्रीय दर्जाची शाळा सरकारी आहे आणि तिला शोकेशमध्ये ठेवण्याच्या, आपण घरातला शोकेस असतो ना, चांगल्या गोष्टी त्याच्यात मांडतो आणि आडगळीच्या गोष्टी कोपऱ्यात टाकतो. आम्ही आडगळीला जाण्याच्या पात्रतेचे आहेत का? नाही, आम्ही शोकेसला राहण्याच्या पात्रतेचे आहेत. मग आम्ही ते काम करत राहतो, लोकांना बरोबर घ्यायचं. शेवटी एक सिच्युएशन तर अशी असते की तुमचं गाव, शाळेचं गाव आणि गावकरी हेच तुमचं सरकार. त्यांची मुलं शिकणार आहेत, त्यांच्या डोक्यामध्ये हे फिट आपण घालून दिलं पाहिजे की ही शाळा सरकारची नाही आहे, ही शाळा तुमची आणि तुमची पोरं घडणार आहेत इथं. तर ही काळजी तुम्हीच घेतली पाहिजे. हे ज्यावेळेस आपण त्यांना सांगतो, गाव उभं राहतं आणि शाळा चांगल्या डेव्हलप होत्यात, मग कुणाच्यावरही आपल्याला आक्षेप घेण्याची वेळ येणार नाही. क्या बात आहे. मागच्या उत्तराकडे तुम्ही सांगितलं की तुमच्या भागामध्ये असं एक विद्यार्थी नाही आहे की जो तुमच्या वेटिंग लिस्टला नाही आहे किंवा जो जालिंदर नगरला, बाबळेवाडीला ज्याला ॲडमिशन नाही मिळालं तोच दुसऱ्या शाळेत जातो. मग तुमची नेमकी ॲडमिशन देण्याची क्रायटेरिया काय? की पुण्यामध्ये कसं असतं किंवा इतरही बऱ्याच ठिकाणी कसं असतं की शाळा एक एक्झाम घेते आणि जे हुशार मुलं आहेत त्यांनाच ॲडमिशन देते आणि मग त्यात गुणवत्ता तशी राखली जाते.
मग तसं तुम्ही काय बघता की फक्त हुशार आहे, चंट आहे अशाच मुलांना फक्त घ्यायचं आणि तुमची गुणवत्ता सिद्ध करायची शाळेची, असं काही आहे का? नाही, मी समजतो अशा पद्धतीचा जो कोणी करीत असेल हे फार वाईट प्रकार आहे. प्रत्येकाला शिक्षण घेण्याचा समान अधिकार आहे. हो. आता फक्त तो आमच्याकडं आम्ही का घेऊ शकत नव्हतं 5,000 मुलं, कारण त्या शाळेत 250-300 मुलांचीच बसायची जागा होती, तिथं 750 मुलं शिकत होती. मग बाकीच्या मुलांनी नेमकं कसं करायचं तिथं? आता तो आमचा पार्ट नव्हता. गावकऱ्यांनी जेवढं उभं करायचं होतं तेवढं उभं केलं होतं. जेवढ्या जमिनी शाळेला द्यायच्या होत्या तेवढ्या दिल्या होत्या. ओके, गावकऱ्यांनी शाळेला जमीन दिली. आता कदाचित आमच्याकडं अजून जमीन असती, कदाचित आमच्याकडं अजून इमारत असती, तर आम्ही अजून 4-6 शाळा बंद पाडल्या असत्या खाजगी. पण हा जो क्रायटेरिया तुम्ही म्हणता ॲडमिशनचा क्रायटेरिया काय? तो क्रायटेरिया असा आहे की फर्स्ट कम फर्स्ट सर्व. अगोदर जो येईल आमच्या यादीला नाव लिहिल त्याला आम्ही जितक्या जागा आहेत आमच्याकडे शिल्लक तेवढे प्रवेश आम्ही देऊन टाकतो. त्यानंतर मग कुणीही सांगितलं तरी आमचा नाईलाज असतो. कदाचित त्याचाही काही रोष आमच्यावर होता. ओके. कारण ही जी नंतर येणारी माणसं असतात की हे थोडे कार्यकर्ता स्वरूपातले असतात. त्यांना असं वाटतं की आपला नेता आहे तर मग सगळं काही होऊन जाईल. पण जर असं झालं तर तो जो कोणी गरीब होता ज्याची कुठं ओळख नाही त्याची चूक काय? आणि आम्ही ते आमच्या समोर कधीच होऊन नाही दिलं. आम्ही तत्त्वाच्या बाबतीत फार खंबीर आणि निर्भीड. तर त्या पद्धतीने आम्ही ॲडमिशन केली. तर म्हणजे कुठले फिल्टरिंग नाही करत तुम्ही म्हणजे ॲडमिशन घेण्यासाठी की तू हुशार असशील तरच आमच्याकडं तुला प्रवेश, असं? तसे तर फिल्टरिंग झालीच नाही पाहिजे. नाही, तर बऱ्याच ठिकाणी होते. आज कोणी हुशार नसतो, कोणी हुशार नसतो, कोणी मठ्ठ नसतो. मुळात हुशार आपला थोडंसं विषयांतर होईल पण 1-2 मिनटासाठी होऊन देऊ. कोण हुशार आहे हे मोजायची तरी यंत्रणा आहे का आपल्याकडं? परीक्षा घेतात त्यासाठी, एंट्रन्स एक्झाम असते. ती फक्त तुमची वाचन, लेखन आणि गणिती क्रिया ही एकच बुद्धिमत्ता मोजली जाते. बुद्धीचे मुळात 8 प्रकार आहेत. हे 8 प्रकार मोजून आपल्याला समजून घ्यावं लागतं की कोण बुद्धिमान आहे आणि कोण नाही आहे. 8 प्रकारच माहीत नसतात तर त्याचे मोजायचे प्रकार कसे माहीत असतील? त्यामुळं असं कुणाला वाचता लिहिता आलं याला स्मरणशक्ती म्हणतो आपण. परीक्षा घेऊन जर कुणी मार्क पाडित असेल त्याला स्मरणशक्ती म्हणतो, त्याला बुद्धिमत्ता म्हणत नाहीत. तर त्या पद्धतीने जर कोणी निवडित असेल तर ते चुकीचं आहे. आणि तसा नसतोच कोणी. एखादा 8 पैकी एखाद्या भागात हुशार असतो तर एखादा दुसऱ्या भागात हुशार असतो. पण ते आपल्याकडं मोजायची व्यवस्था नाही. म्हणून आम्ही काय करतो, बेस्ट वे प्रत्येकजण सारखा आहे. आणि त्याला शाळेत घेतल्यानंतर आमच्याकडे सगळे 22 विभाग आहेत शाळेमध्ये आमच्या. त्या 22 विभागात ज्याला जिथं गती येतो तिथं जातो, काम करत राहतो, तिथं आनंद घेतो. आणि आमच्याही लक्षात येतं की याचं कदाचित करिअरचं क्षेत्र हे असणार आहे. आम्ही त्याला सगळे एक्सपोजर तिथं उपलब्ध करून देतो. हे कितीपासून सुरू होतं साधारणपणे हे 22 विभागामध्ये विभागणी? आणि हे पहिल्या वर्गापासून. हां, त्याची काही म्हणजे जसं जसं त्याची नॉलेज आणि स्किल वाढत जाईल तसं तो डेप्थमध्ये जाईल. पण हे पहिल्या वर्गापासून असतं. करिअर ओरिएंटेड त्याची ग्रोथ सुरुवातीपासूनच त्याची. करिअर ओरिएंटेड पण नाही म्हणत आम्ही त्याला. काही मुलं ऐकून शिकतील, पाहून शिकतील, काही प्रॅक्टिकल करून शिकतील. प्रत्येकाची लर्निंग स्टाईल वेगळी आहे. आणि ते एक वाक्य आहे पहा की मी ऐकलं, मी विसरलो, मी पाहिलं, मला समजलं आणि मी प्रत्यक्ष हाताने केलं तर मला नाही लक्षात राहिलं, पाहिल्यानंतर लक्षात राहिलं आणि हाताने केलं मला समजलं. तर हा जो सगळा प्रकार आहे ना, ते स्किल म्हणजे तरी काय आहेत 22 प्रकार, हे पण कुठंतरी करिक्युलमशी रिलेट होतं. जगातली कुठलीच गोष्ट नाही की एकमेकाला सोडू नये म्हणून तर विषय आम्ही सेपरेट नाही ठेवले. आपलं विज्ञान आहे तर विज्ञानामध्ये भाषा नसते का? आहेच की. गणित नसतं का? भूगोल नसतो का? मग जिथं भूगोल असतो तिथं इतिहास नसतो का? हे इंटिग्रेशन आहे. तर तशा पद्धतीचं हे करिक्युलम इंटिग्रेटेडच हे सगळ्या स्किल आहेत आणि त्याच्यात मुलं काम करतात. आणखीन थोडंसं याला जोडून एक प्रश्न आहे, थोडंसं वेगळे असू शकतो, पडू शकतो हा प्रश्न, की जी मुलं थोडीशी स्पेशल आहेत
की स्पेशल चाइल्ड्स आहेत की दिव्यांग म्हणू ज्यांना आता आपण म्हणतो, मग अशा विद्यार्थ्यांना आपल्या याच्यामध्ये आहे स्कोप काही का त्यांची वेगळी शाळा आहे असं काही, किंवा युजली पुण्यामध्ये त्यांच्या वेगळ्या शाळा असतात? पुण्याची माणसं फार आम्ही खेडेगावातली माणसं आहेत, पण मला असं वाटतं की ह्या मुलांच्या वेगळ्या शाळा काढणं म्हणजे त्यांना आयसोलेट करण्यासारखं आहे. सामान्य मुलांच्या सोबत राहून शिकण्याचा अधिकार आहे त्यांना. आमच्या शाळांमध्ये मग मी 2-3 शाळा झाल्या माझ्या आजपर्यंत, तिथं अनेक ही मुलांची उदाहरणं माझ्या समोर आहेत की जे माझ्या वर्गात पण होते. आत्ता एक लेटेस्ट उदाहरण आहे, याच्या अगोदरच्या शाळेतलं उदाहरण समाधान त्याचं नाव, आत्ता एक लेटेस्ट आमच्या शाळेतलं उदाहरण आहे संभव त्याचं नाव. KM हॉस्पिटलचं सर्टिफिकेट आहे त्याला मतिमंदत्वाचं. पर्सेंटेज असं आहे की तो कधीही नीट होऊ शकणार नाही हे कुणीही सांगेल. ह्या 2 वर्षाच्या प्रक्रियेमध्ये त्याच्या मेंदूच्या बाबतीत जेवढ्या काही आपण म्हणू शकतो ना की मतिमंदत्व होतं त्याचं किंवा काय, हे सगळं संपून गेलेलं आहे, तो नॉर्मल झालेला आहे. चमत्कार आहे हा एका बाजूने जर पाहिलं तर. आणि हा झाला कसा, तर त्याला कुठलीही वेगळी ट्रीटमेंट आम्ही दिली नाही, तो स्पेशल आहे असं त्याला कधी जाणवून दिलं नाही. नॉर्मल मुलांच्यामध्ये त्याला आम्ही वागवलं आणि आम्ही त्याच्याशी तसंच वागत राहिलो, याचा परिणाम झाला आहे आणि तो नॉर्मल होत गेला. आपण जर अशा मुलांना आयसोलेट केलं तर एकमेकांचं पाहून किंवा त्यांच्या लक्षात येतं, कळतं त्यांना फार की आपण काहीतरी वेगळेच आहेत आणि मग तो आयुष्यभर वेगळाच राहतो. आम्ही ह्या मुलांना तुम्ही वेगळे आहेत असं कधीच जाणवून देत नाही. ह्या मुलांसाठी एक मोबाईल टीचर असतात पहा, की अशी कुठं मुलं असतील तर ते जाऊन त्यांना ते शिकवतात. तर पंचायत समितीतून असे त्या शिक्षिका आल्या होत्या आमच्याकडं की ह्या मुलासाठी मी काय करू हे तुम्ही सांगा. मला विचारलं होतं ह्या मुलाच्या शिकण्यासाठी किंवा हितासाठी मी काय करू. तर मी त्यांना सांगितलं होतं की याच्या हितासाठी तुम्ही एकच काम करा की परत त्याची तुम्ही गाठच घेऊ नका. आम्ही सगळं पाहतो, कारण तुम्ही आल्यानंतर जर त्याला बाजूला घेऊन बसले आणि त्याच्या लक्षात आलं की मी स्पेशल आहे तर तो कधीच नीट होणार नाही. आम्ही त्याला नीट करून दाखवला. आमच्याकडे खरं तर त्याची फार एक चांगली सिस्टीम आहे, त्याच्यावर पण अभ्यास झाला पाहिजे. कोणी मानसशास्त्रज्ञ असतील, डॉक्टर असतील, शिक्षणतज्ञ असतील, आम्ही हे सगळं शेअर करायला तयार आहे, पण याच्यावर काम झालं पाहिजे. व्हेरी इंटरेस्टिंग सर. तुम्ही हे सगळं सांगितलं की सरकारी शाळांचं सक्षमीकरण झालं पाहिजे किंवा तुम्ही त्याचे एक मॉडेल डेव्हलप केलेलं आहे, 2 ठिकाणी तुम्ही ते वर्क करून दाखवलेले, अनेक लोक तुम्हाला भेट देऊन गेलेत. परंतु ज्यावेळेस आपण पाहतो सिलेबस पाहतो इतर शाळांचा, CBSE स्कूल, ICSE स्कूल असे आहेत, इंटरनॅशनल बोर्ड आहे, तर अशा शाळांसोबत आपल्या ज्या सरकारी शाळा आहेत तिथलं सिलेबस, तिथली टीचिंग स्टाईल हे सगळं मॅच होऊ शकतं का? इथली मुलं त्या शाळांसोबत कम्पीट करू शकतील का? मला असं वाटतं की हो नाही म्हणण्यापेक्षा मी एक बातमीच सांगतो तुम्हाला. फार मोठी बातमी आहे, फार गुड न्यूज आहे आपल्या शिक्षण विभागासाठी. महाराष्ट्राच्या शिक्षण विभागासाठी नाही, आपल्या भारत देशाच्या शिक्षण विभागासाठीची गुड न्यूज आहे. ती गुड न्यूज अशी आहे की जगामध्ये पूर्ण जगामध्ये एक कॉम्पिटिशन चालतं, वर्ल्ड्स बेस्ट स्कूल कॉम्पिटिशन. ओके. T4 एज्युकेशन नावाची संस्था ती कॉम्पिटिशन घेते. जगातल्या लाखो शाळा त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करतात. ओके. जगातून सगळीकडे? जगातून. ह्या वर्षी आम्ही जालिंदर नगरच्या शाळेला त्याच्यामध्ये उतरवलं होतं त्या स्पर्धेमध्ये. अर्थात आमचा उद्देश असा होता की आपण सरकारी शाळा म्हणून चांगलं काम करतो आहे, आपलं त्या बाबतीत नाव घेतलं जातं, कौतुक केलं जातं, पण सरकारी शाळा म्हणून ओव्हरऑल जर आपल्या इथंच पाहिलं ना तर 2 प्रकारच्या ट्रेंड पडतात आपोआप. का झाले मला माहीत नाही, पण सरकारी खाजगी शाळांना थोडा वारसा दर्जा असतो आणि सरकारी शाळाला कनिष्ठ समजलं जातं की ज्यांच्याकडे पैसे आहेत किंवा जे फार तज्ज्ञ माणसं आहेत ही खाजगी शाळेत मुलं पाठवणार आणि जे गरीब आहेत किंवा ज्यांना सोय नाही अशी मुलं सरकारी शाळेत पाठवणार. तो खरं तर ते तशी विभागणी नसायला पाहिजे. पुढं जाऊन ही समाजात पण अशीच विभागणी होते मग. पण मग आम्ही असा विचार केला की सरकारी शाळेत काम करत असताना मग आपण खाजगी शाळेच्या लेवलवर पाहिलं तर कुठं आहे, आंतरराष्ट्रीय पातळीवर पाहिलं तर कुठं आहे. शिक्षण म्हणून किंवा शाळा म्हणून मी स्वीडनला गेलो होतो, वाबळेवाडीच्या आणि तिथल्या शाळांचा, स्वीडनच्या शाळांचा टायअप असायचा, तर तो प्रोग्राम साईन करायला मी गेलो होतो. फिनलँडला पण जाऊन पाहिलं होतं आणि मी बोललो की सिंगापूरला पण मी गेलो होतो. ज्यावेळेस तिथल्या शाळा पाहताना किंवा व्यवस्था पाहताना मी पार्श्वभूमीवर माझी शाळा असायची इकडची, मला असं वाटायचं की आपण यांच्यापेक्षा फार पुढे आहेत. स्वीडनच्या शाळांपेक्षा वगैरे, फिनलँड वगैरे तुम्ही जी गेले? लिटरली
आपण यांच्या फार पुढे चांगला विचार करतो आहे आणि आपली व्यवस्था पण चांगली आहे. तुम्हाला सांगतो, कदाचित आपल्या आपण डेव्हलपिंग कंट्री असल्यामुळं असेल, शिक्षण ही प्रायोरिटी आपल्याकडं अजून तेवढी याच्यावर नाही आहे म्हणून असेल, पण ज्या वेळेस भारत सुरू होईल ना त्यावेळेस सगळ्यांचं दुकान बंद झालेलं असेल शिक्षणाच्या बाबतीत. परत एकदा हे मी जवळ जाऊन पाहिले अक्षरशः. तिथं सिंगापूरचे जे राजदूत होते आपले, त्यांनी मला विचारलं होतं की तुमची भावना काय इथं आल्यानंतर, तुम्ही हे सगळं पाहताय. म्हणले मी तुमचं पण फार नाव ऐकलं आणि तुमचं कामही पाहिले. तर म्हणलं माझी प्रामाणिकपणे सांगायचं तर मी भारतीय असून मला सिंगापूरला शिक्षण व्यवस्था शिकायला यावं लागतं याचं दुःख आहे आज. आणि इथल्यापेक्षा काही कमी नाही आहे तिकडं. आपल्या एका तालुका एवढा देश आहे म्हणला, तालुक्यापेक्षाही छोटा. बरोबर आहे. आणि तिथं आम्हाला यावं लागतं आहे शिकायला. मग आमचंच आम्हाला उभं करायला काय अडचण आहे. तर त्या पद्धतीने जर विचार केला होता मी. आणि इथं ह्या शाळा जी सहभागी केली होती या स्पर्धेमध्ये, की करतोय आपण चांगलं काम, तर आपण एकदा पाहूच आपण कुठपर्यंत आहे. नाही यश आलं अडचण नाही. कशा पद्धतीने या स्पर्धा होत्यात, काय क्रायटेरिया असतो, कसं काम केलं पाहिजे अजून, याची एक आपल्याला संधी मिळेल. दुसरी गोष्ट अशी की एक कम्युनिटी तयार होते ना, ग्रुप तयार होतो, एकमेकांना कामं किंवा विचार ऐकायला आणि शेअर करायला मिळतात. तर अशा पद्धतीचं ते काहीतरी घडेल म्हणून आम्ही त्याच्यामध्ये सहभाग घेतला. टप्प्याटप्प्यावर बरोबर फिल्टर होत चालतात या शाळा. त्यांना शेवट टॉप 10 आणायचे असतात आणि त्या टॉप 10मधून पण एक शाळा पुढे शिल्लक ठेवायची असते विनर म्हणून. टॉप 10ला सेलिब्रेशन असतं, कारण जगात टॉप 10 म्हणजे सामान्य गोष्ट नाही. आणि सेलिब्रेशन तिथं होतं आणि विनर कुणीतरी बक्षीस द्यायचं एकच पाहिजे म्हणून तो एक निवडला जातो. तर ह्या फिल्टरमधून योगायोगाने आम्ही पुढं जात राहिलो. प्रत्येक फिल्टरमधून ज्या काही 100 शाळांच्या मुलाखती घ्यायच्या होत्या त्यांना आम्ही त्यात पण आलो. ओके. अर्जेंटिनामधून आमची मुलाखत घेतली गेली. 2 तासाची ती मुलाखत झाली आमची. आमचे सगळे पुरावे, सगळ्या गोष्टी, सगळं त्यांची टीम त्याच्यावर व्हेरिफिकेशन करत होती. प्रत्येक देशामध्ये त्या संस्थेची टीम आहे, ते सगळं पाहत होते तिथून. आणि त्यानंतर मागच्या ह्या आठवड्यामध्ये आम्हाला त्यांचा मेल आला आणि ऑफिशियली डिक्लेरेशन झालं की तुमची शाळा जगामध्ये टॉप 10मध्ये सिलेक्ट झालेली. बात आहे. अभिनंदन सर. खरंच म्हणजे ॲज अ मराठी माणूस म्हणून पण आणि एक भारतीय म्हणून खूप जास्त प्रत्येकासाठी अभिमानाची गोष्ट आहे. आणि ज्या याच्यामध्ये आम्ही सहभाग घेतला होता की लोकसहभाग, ह्या क्रायटेरियामध्ये आम्ही त्याच्यामध्ये उतरलो होतो. कारण इतरही क्रायटेरिया सगळ्या 5 क्रायटेरिया होते. पर्यावरणाचं काम आम्ही त्याच्यामध्ये फार चांगलं काम केलं. एक 0 एनर्जी स्कूल उभी केली जी युनिक आहे. त्याच्यानंतर टेक्नॉलॉजीमध्ये आम्ही फार सर्वोत्तम काम करतो आहे आत्ता. म्हणजे जालिंदर नगरच्या शाळेत टेक्नॉलॉजीबद्दल जर तुम्ही पाहाल तर इंजिनिअरिंग झालेली मुलं तोंडात बोट घालतील, इतकंही मुलं काम करतायत तिथं. वेळेच्या अभावाने आपल्याला या सगळ्या गोष्टी मांडता येणार नाहीत, पण जाता म्हणजे 5ही विभाग असे होते की एक ॲडव्हर्सिटीवर मात करण्यात ज्यांना यश आलं आहे अशा शाळांचा एक विभाग होता. आम्ही ॲडव्हर्सिटीवर मात केलीच ना. बरोबर आहे. तर ह्या सगळ्यात आपण कुठं उतरायचं, तर आम्हाला असं वाटलं की लोकसहभागातून तुम्ही शाळा डेव्हलप केली त्याच्यात आपण राहिलं पाहिजे. कारण ह्या मेन त्याचा फोकस एरिया आहे. तर त्या एरियामध्ये आपल्या ज्या 10 शाळा सिलेक्ट झाल्यात त्यामध्ये मला सांगायला ह्या गोष्टीचा अभिमान पण वाटतो की आपल्या भारतातली ही एकमेव शाळा आहे की जी टॉप 10मध्ये सिलेक्ट झाली. एकच शाळा आहे? एकच शाळा. ती सरकारी स्कूल, सरकारी शाळा. मग आता जगातल्या टॉप 10मध्ये एकमेव शाळा आली भारतात. तुम्ही जे मला प्रश्न विचारला होता की यांच्या पुढं आपण टिकू का, तर थोडंसं विनोदाने सांगायचं म्हणून सांगतो की ह्या सगळ्या चुकीच्या व्यवस्था पालथ्या घालून त्याच्यावर चढून आज सरकारी शाळा कुठं उभी आहे पहा. आणि आता ह्या टॉप 10मधून ज्यावेळेस टॉपची शाळा निवडायचे, तिथं थोडंसं आमच्या दृष्टीने एक अवघड विषय आहे. अवघड असा की टॉप 10पर्यंत आम्ही आमच्या कामावर पोचत होतो किंवा लोकसहभागावर पोचत होतो. पण आता टॉपची शाळा निवडायला पब्लिक वोटिंगचा क्रायटेरिया आला आहे. ओके. आणि कोण वोट करू शकतो? त्याला कुणी? ज्याला ईमेल आहे ज्याच्याकडं तो वोट करू शकतो. ओके.
त्याचं लिंक पण आहे. ती लिंक पण आता ही जी प्रक्रिया आहे, ही प्रक्रिया राबवायला आमचा संपर्क कदाचित कमी पडेल. आम्ही डोंगरात काम करणारी माणसं, एवढा संपर्क आमचा असेलच असं नाही. पण मी तुमच्या माध्यमातून तेही आवाहन करेल सगळ्यांना, किंवा माझ्यापेक्षा तुम्ही ते आवाहन केलं तर नाही मी आहेच. यस यस. चांगलं होईल. मित्रांनो, तुम्ही ऐकलं आत्ता सरांनी काय सांगितलं आपल्याला. ही आपल्या सर्व भारतीय लोकांसाठी, सर्व मराठी लोकांसाठी खूप महत्त्वाची आणि खूप अभिमानाची गोष्ट आहे की एक मराठी शाळा, एक सरकारी मराठी शाळा जी एका दुर्गम भागामध्ये, एका आदिवासी भागामध्ये, ज्या ठिकाणी जायला रस्ता नाही आहे, ज्या ठिकाणी फोनला नेटवर्क नाही आहे, ज्याचा जी शाळा बंद होणार होती, अशी शाळा आज जागतिक कीर्तीच्या पहिल्या टॉप 10मध्ये आलेली आहे. आणि तिला जर नंबर 1 करायचं असेल तर आम्ही खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देऊ, तर त्या लिंकवरती जाऊन सगळ्यांनी जास्तीत जास्त वोटिंग करायचं आहे आणि आपल्याला हे एन्श्योर करायचं आहे, मेक श्योर करायचं आहे की हीच शाळा, आपलीच शाळा जगामध्ये नंबर 1 म्हणून सेलिब्रेट झाली पाहिजे, डिक्लेअर झाली पाहिजे. कारण की ते कामावरती त्यांच्या ते टॉप 10मध्ये गेलेले आहेत. आत्ता आपली गरज आहे. आपण नेहमी तक्रार करतो सरकारी शाळा चांगल्या नसतात, सरकारी शाळा असं, सरकारी शाळा तसं, आपलं एज्युकेशन इंटरनॅशनल स्टँडर्डला मॅच होत नाही. तर आपल्याला एक छोटंसं काम करायचं आहे, फक्त वोट करायचं आहे. तेवढं तरी आपण प्रत्येकाने नक्की केलंच पाहिजे. आपण थोडंसं आता परत आपल्या विषयाकडे येऊ. लोकांना आवाहन केलं नाही, मला गॅरंटी आमचे जे काही प्रेक्षक आहेत, वाचक आहेत, दर्शक आहेत, ते 100% आपल्याला मतदान देतील. आणि आमची प्रत्येकाची एक सामाजिक ही पण आहे, आमची जाणीव पण आहे आणि आमचं एक ते देणं लागतो त्या गोष्टीसाठी. म्हणून आम्ही नक्कीच आमची एक जाणीव म्हणून आम्ही ती गोष्ट प्रत्येकजण करील ती गोष्ट. आणखीन सर, आता परत आपण आपल्या तुमचे थोडेसे शिक्षण पद्धतीकडे येऊयात. नेमकं तुम्ही कशाप्रकारे शिकवता किंवा काय गोष्टी. तुमचे एका भाषण ऐकत होतो या पॉडकास्टसाठी, तर त्याच्यामध्ये तुम्ही म्हटले की 10-12 वर्ष तुम्ही शिकवता आणि काही 2 मुलांची भांडणं तुम्ही कधी झालेली पाहिली नाही आहेत. हे थोडंसं मग आता कसं एखाद्या माणसाला खरं वाटावं. मी जिल्हा परिषद शाळेत शिकलेलो आहे, सो आमची तर इतके भांडणं व्हायची म्हणजे शाळेमध्ये की रोज शिक्षकांना किंवा दर एक दिवस आड कोणीतरी पालक यायचे शाळेमध्ये. सो इतकं सगळं ते होतं. आणि तुम्ही हे कसं काय साध्य केलं की म्हणजे 2 विद्यार्थ्यांची भांडणंच न होणं 10-10 वर्ष. हाऊ इज इट पॉसिबल? पण फॅक्ट आहे ती. वाबळेवाडीमध्ये जाऊन आपण खात्री करू शकतो की 9 वर्ष खरंच कुणाची भांडणं नाही झालेली. किंवा जालिंदरनगरमध्ये पण मागच्या 2 वर्ष कुणाची भांडणं नाही झालेली, हे पाहू शकतो आपण. पण ह्याच्यासाठी तुमच्यापर्यंत येत नाही तसं काही नाही, असं नाही. याच्यासाठी आपण मुलांना सांगतोय की तुम्ही भांडू नका, हे पण नाही. आम्ही सांगत पण नाही तसं की अरे भांडू नका वगैरे, गरज पडत नाही सांगायची. याला कारण असं की आमच्याकडं जे कोलॅबरेशन मॉडेल आहे, ग्रुप लर्निंग आणि विषय मित्र, ही मुलं एकमेकांच्या संपर्कात असतात, एकमेकांना मदत करतात, एकमेकांना मदत करत करत प्रगती करतात. आणि इतर शाळेचं जे मॉडेल आहे कॉम्पिटिशन मॉडेल आहे की मागच्या वर्षी तू पहिला आला होता, आता तू आला पाहिजे. आपण स्पर्धा लावून देतो त्यांच्यामध्ये आणि स्पर्धेच्यामधून जे आउटपुट मिळतं हे काही चांगलं नसतं फारसं. सगळा गोंधळ त्या स्पर्धेमुळंच झाला आहे, रोगट स्पर्धेमुळं. पण आमच्याकडं आमचं ते कोलॅबरेटिव्ह मॉडेल आहे की एकमेकांच्या मदतीने तुम्ही पुढं जायचे. स्पर्धा असलीच तर ती स्वतःशी असते फार तर. आणि जरी इतरांशी असली, इतर म्हणजे इतर मुलं नाहीत, इतर म्हणजे त्यांना जिथं पुढं जाऊन त्या स्पर्धेमध्ये सहभागी व्हायचं आहे त्या इतरांशी, तर ती पण निकोप असली पाहिजे. अशा पद्धतीचं वातावरण आम्हाला शाळेमध्ये करायला यश आलेलं आहे. आणि त्यामुळं ह्या मुलांचा जे आमचं सहकार्याची जी पद्धत आहे आमची किंवा एन्व्हायरमेंट आहे सहकार्याच्या रूपातलं, त्याच्यामुळं त्याचे आउटपुट काय आहेत, प्रेम, जिव्हाळा, एकमेकाबद्दलचा आदर वगैरे ह्या गोष्टी आहेत. तर हे असल्यामुळं लहानपणापासून त्याच व्यवस्थेत काम करतायत ही मुलं. भांडणं होण्याचा प्रश्नच येत नाही कधी, अजिबात भांडणं होत नाहीत. आणि मला असं वाटतं की शिक्षणापेक्षाही आज जगाला कदाचित याची गरज आहे. म्हणजे शिक्षण पण चांगलं होतं आहे आणि जगाला आवश्यक असणाऱ्या गोष्टी पण घडतात, हे घडतं याच्यामधून. क्या बात आहे. आणखीन एक होतं सर की ज्यावेळेस आपण सरकारी शाळेत जातो किंवा कुठल्याही शाळेत जातो, ते आपला भाषा विषय हा बऱ्याच लोकांना खूप अवघड जातो किंवा इंग्रजीबद्दल एक थोडंसं हे असतं. पण इंग्रजीचं आता कमी झालं आहे, परंतु आता इतरही भाषा आहे, जर्मन आहे, जॅपनीज आहे, या भाषाही लोक शिकत आहेत. मी आता पाहत होतो की तुम्हीही ह्या भाषा शिकवता. सो तुम्ही हे नेमकं विषय म्हणून शिकवताय की नेमकं कसं? कारण की तुम्ही तमिळ तेलुगूही शिकवताय, कन्नडी शिकवताय. एक वेळ असं समजू शकतो की बाबा तुम्ही रशियन शिकवली, जॅपनीज शिकवली, पुढे जाऊन ज्ञान भाषा म्हणून कामाला येईल ती जगामध्ये. पण या भाषा शिकवण्यापाठीमागे काय नेमकं तुमचा हेतू आहे? जॅपनीज किंवा जर्मन ह्या ज्या भाषा, आम्ही इंग्रजी, ह्या 2-3 जागतिक भाषा आम्ही तिथं शिकवतो. याला कारण असं, इंग्रजीचा उल्लेख का केला तर रेग्युलरपेक्षा आम्ही फार चांगलं करतो आहे ते. ओके. म्हणून
जापनीज पुढं जाऊन जी इंजिनिअरिंग करतात जी मुलं त्यांना आवर्जून सांगितलं जातं तुम्ही जापनीज आणि जर्मन शिकले पाहिजेत म्हणून. ते त्यांच्या पुढच्या करिअरसाठी सांगितलं जातं. पण वयोगटानुसार काय होतं सांगू, त्या वयातल्या मुलांना तिथं जाऊन शिकणं फार जड जातं. भाषा शिक्षणाचं खरं वय आमच्या हातातलं आहे. बरोबर. की जे 3 पासून तर 12-13पर्यंत इथं तुम्ही कुठलीही भाषा शिकवा, तिचा त्रास होत नाही. पण इंजिनिअरिंग कॉलेजला जर 6 महिन्यासाठी एखादी भाषा दिली तर ती 3 वर्ष पण तो विषय सुटत नाही. M1 M2 सारखं अजून एक वाढून जाईल त्याच्यामध्ये. मग असं जर असेल तर ते आमच्या पातळीवर करणं गरजेचं आहे, कारण ते सहज होतं आहे ना तिथं. पण मग तेलुगू, तमिळ, हे काय, कन्नड, ते आता समजा आपण त्या भाषा करिअर ओरिएंटेड आपण शिकलो असं समजू, की टेक्नॉलॉजीमध्ये जपान फास्ट आहे तर मदत होईल मुलांना व्यवसाय किंवा नोकरीसाठी जाता येईल, किंवा जर्मन मेकॅनिकल ॲटोमोबाईल ह्या क्षेत्रामध्ये त्यांच्या याच्यामध्ये चांगलं ते शिकल्यानंतर किंवा 27-28 देशामध्ये ती भाषा बोलली जाते. तर तसं आपण त्याचा तसा विचार करतो. इंग्रजी तर काय सगळ्या जगाची बोलण्याची भाषा आहे, त्या तशा शिकवल्या. पण मग ह्या आपल्या शिकवण्याची आवश्यकता काय असा ज्यावेळेस प्रश्न येतो, तर रोज आपण प्रतिज्ञा म्हणतो की भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत. मग महाराष्ट्रातल्या बांधवाला तामिळनाडूतल्या बांधवाबरोबर बोलता येतं का? कर्नाटकमधल्या बांधवाबरोबर बोलता येतं का? पंजाब, बंगाल, आसाम, काय परिस्थिती आहे इकडं? देश म्हणून आपण एकत्र आहे आणि आपण अभिमानाने सांगतो की विविधता आहे आमच्याकडं आणि त्या विविधतेतून एकता आहे. भाषा आल्याशिवाय एकता खरंच तयार होईल का? आपल्याला भाषाच आली नाही तर खरंच आपण एकमेकांशी तितक्या प्रामाणिकपणे एकरूप होऊ का? ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे करिअर म्हणून होण्यासाठी आपण त्या भाषा शिकलो, पण देश म्हणून आपण ताकदीने उभं राहण्यासाठी आपल्याला ह्या भाषा शिकण्याची गरज आहे. आणि ह्या भाषा काय फार डीपमध्ये जाऊन शिकायच्या नाही आहेत, बोलण्याच्या पातळीवर आहेत. वरवर आपण जे संवाद साधतो त्याच्या पातळीवर आहे. पण एखाद्या सपोज आपण केरळमध्ये गेलो आणि तिथल्या माणसाबरोबर आपण मल्याळममध्ये बोललो तर आपल्याबद्दलची त्याची भावना नक्कीच चांगली होते. आणि आपण तिथं काही चौकशी करू शकतो, पत्ता विचारू शकतो, खाण्यापिण्याचं किमान पातळीवरच्या गोष्टी हे आपण करू शकतो. त्यामुळं हा प्रयोग भाषेचा आम्ही तिथं केलेला आहे. भाषा समाज जीवनाचा पासवर्ड आहे, आपण त्याला नाकारू शकत नाही. आणखीन एक सर याला जोडूनच की सध्या ओपन स्कूलिंगचं खूप फॅड आहे, म्हणजे एक ट्रेंड आला आहे. म्हणजे आता येतो आहे ट्रेंड, तो अजून खूप जास्त पर्क्युलेट नाही झालेला, परंतु येताना दिसतो आहे. सर तुम्ही ॲज अ शिक्षक म्हणून तुम्ही ओपन स्कूलिंगकडे कसं पाहता, किंवा तुम्ही तसे काही प्रयोग केलेत का ओपन स्कूलिंगचे? प्रयोग आम्हाला करावा लागला होता वाबळेवाडीला असताना. वाबळेवाडी आम्हाला 12वीपर्यंतची मान्यता मिळाली होती, एक काळ असा होता. आणि आम्हाला फार बरं वाटलं होतं की आता 12वीपर्यंत नेऊन ह्या मुलांचा निकाल दाखवून देऊ. पण नंतरच्या टप्प्यामध्ये आमची ती मान्यता, मला वाटतं 19-20मध्ये आमची ती मान्यता काढून घेतली. आमची शाळा परत 8वीपर्यंत झाली. पण मग तिथं जी मुलं होती त्या मुलांचं फार नुकसान झालं. आम्हाला ज्या पद्धतीने त्रास दिला गेला होता त्या मुलांनाही त्रास दिला गेला होता त्या काळात. त्यांना ॲडमिशन मिळून दिलं जात नव्हतं दुसऱ्या शाळेमध्ये. आता करायचं काय? तर मग त्या मुलांना आम्ही NIOSचा पर्याय शोधला ओपन स्कूलिंगचा आणि त्याच्यामध्ये त्यांना पाठवलं होतं, रजिस्ट्रेशन केलं होतं. त्यांनी 2-2 वर्ष आधीच परीक्षा दिल्या 10वी आणि 12वीच्या. आणि त्या मुलांनी एंट्रन्स पण दिली होती. त्यातल्या 10 मुलांनी एंट्रन्स दिली होती, 10च्या 10 सिलेक्ट झाली होती IIT NITसाठी. कुठल्याही शाळेत नाही, कोणत्याही कोचिंग क्लासला नाही, तरी पण सिलेक्ट झाली होती. IITला लागली, IIT NIT, बापरे, कुठलंही म्हणजे युनिक गोष्ट असेल. त्या दरम्यान मला सुपर 30चे जे आनंद कुमार सर आहेत त्यांचा पण फोन आला होता. ते मला म्हणले होते की हा निकाल आमच्यापेक्षा मोठा आहे तुमचा. कसा? म्हणले आम्ही परीक्षा घेऊन पोरं सिलेक्ट करतो आणि तुमची रँडम एका वर्गातली पोरं आहेत, शिवाय 1 वर्ष आधीच 11वीच्याच वयात आहेत. तर हा निकाल त्यातून आम्ही NIOSमधून काढला होता. स्वातंत्र्य घेऊन शिकता येतं त्याच्यामध्ये, फार फार स्वातंत्र्य घेऊन शिकता येतं. कदाचित पुढच्या काळात असं दिसतंय मला की खाजगी क्षेत्राला किंवा सरकारी शाळेला NIOS हाच एकमेव स्पर्धक असेल असं मला दिसतंय पुढं. कारण आज आपण शहरातून ह्या गोष्टी सुरू झालेल्या पाहतोय, त्या ग्रामीण भागाकडे यायला फारसा वेळ लागणार नाही.
आणि एक चांगल्या पद्धतीने शिक्षण घेण्यासाठी ज्यांना अवेअरनेस आहे, ज्यांच्या पालकांमध्ये आणि ज्यांच्या मुलांमध्ये अवेअरनेस आहे आणि जबाबदारी आहे, कळती जबाबदारी, अशा मुलांसाठी तो एक चांगला सोर्स म्हणून येऊ शकतो कदाचित पुढं. आणि असं नाही की मी सरकारी कर्मचारी मी तेच बोललं पाहिजे असंही नाही आहे, पण मी सगळ्या गोष्टींचे जे अनुभव घेतले त्यातलं चांगलं काय काय हे मी नक्कीच सांगू शकतो. आणि आमची व्यवस्था किंवा खाजगी व्यवस्था टिकवायची असेल तर आम्हाला बदल करणं अपरिहार्य आहे. टिकण्यासाठी स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स. येस येस, बरोबर आहे. आणखीन एक होतं सर याला जोडूनच, की आपण बरंचसं डिस्कशन झालं, शिक्षक, शाळा, बाकी मग लोकसहभाग या सगळ्या गोष्टींबद्दल आपण बोललो. त्याच्यामध्ये एक महत्त्वाची आणखीन एक कडी आहे ती म्हणजे पालक. सो तुमच्या या सगळ्या याच्यामध्ये, या सगळ्या तुमच्या मॉडेलमध्ये नेमका पालकांचा रोल काय आणि तुम्ही त्याला हे कसं करता, त्यांना कसं स्वतः जोडून घेता या पालकांनी आमच्या अकॅडमिकमध्ये कुठेही लक्ष घालायची गरज नाही, आम्ही सांगून टाकलेलं असतं. ओके, तुम्ही या मुलांना शिकवायचं नाही, यांचा अभ्यास घ्यायचा नाही, आणि सगळ्यात महत्त्वाचं खाजगी क्लासला तर अजिबात पाठवायचं नाही. ओके, म्हणजे तुम्ही प्रायव्हेट स्कूलसोबत प्रायव्हेट क्लासेस पण बंद पाडले. कदाचित पुढचा संघर्ष तसाही होईल, काय सांगता. पण इतर ज्या गोष्टी आहेत ना, की त्या मुलाचं आपण काय म्हणतो मानसिक आरोग्य नीट ठेवण्यासाठी, शारीरिक आरोग्य नीट ठेवण्यासाठी ह्या पालकांनी फार अवेअर होणं गरजेचं आहे. आम्हाला म्हणजे पालकांनी ही गोष्ट समजून घेतली पाहिजे. शाळेत ज्यावेळेस आम्ही काम करतो त्यावेळेस आम्हाला नेहमी वाटतं की मुलांना शिकवण्यापेक्षा खरं तर पालकांना शिकवलं पाहिजे, आणि ते पण पेरेंटिंग शिकवलं पाहिजे. मुलांना शिकवणं फार सोपं आहे, आम्ही काय 3 महिन्यात शिकवतो. पण पालकांनी त्यांच्यासमोर कसं वागलं पाहिजे, घरातलं वातावरण कसं पाहिजे. एक प्रोग्राम एकदा आम्ही घेतला होता, रेकॉर्डिंग अँड रिवाइंडिंग, की तुम्ही आज जसं वागताय आणि तुमची मुलं जसं पाहतायत हे पुढं जाऊन हेच तुम्हाला अनुभवायला मिळणार आहे त्यांच्याकडून. तर अशा पद्धतीने आम्ही तो जागृत करायचा प्रयत्न करतो आहे आमच्या पातळीवर. पण केवळ आमचा विषय नाही, हा ओव्हरऑल सगळीकडेच याची गरज आहे की पालकांनी स्वतः, किती जणांना माहिती आहे शिक्षण म्हणजे काय, गुणवत्ता म्हणजे काय, मानसिक आरोग्य म्हणजे काय. स्पर्धा लावून दिली जाते ना जी सहज, ती स्पर्धा लागली नाही पाहिजे अशा पद्धतीने. त्यासाठी जे सांगितलं जातं घराघरामध्ये ती चर्चा असते, ही चर्चा कशी बदलावता येईल आपल्याला. कारण शेवटी आपण ज्या गोष्टी बोलतो, आपली जी व्हॉकॅब्युलरी असते ना बोलायची, त्याच्यावरच व्यवस्था बनत चालते. आपली मागणी काय तसाच पुरवठा होणार आहे. बरोबर. कदाचित ह्या म्हणजे अपंग व्यवस्था ज्या निर्माण झाल्यात ना बऱ्याचशा खाजगी क्लासेससारख्या, ही पण पालकांची मागणी आहे म्हणून झाल्यात. शाळेची जबाबदारी, आमच्या शाळेचा मुलगा जर क्लासला जात असेल तर मला अपमान वाटला पाहिजे त्याचा, की तो सिद्ध करतोय की आमचा शिक्षक लायकीचा नाही आहे, हे सिद्ध करतोय तो. म्हणजे हे मी शिक्षक आहे, मी माझ्याबद्दल किंवा मला मध्ये घेऊन बोलतोय. ज्याला जसं वाटत असेल, असं वाटत असेल ते याला सामील होतील किंवा सहमत राहतील. पण का जावा खाजगी क्लासला, तो मग आम्ही दिवसभर काय करतो. खाजगी शाळेच्या बाबतीत बोलतो, एवढी मोठी फी घ्यायची तर मग त्याचा शाळेचा स्पॅन तरी मोठा असावा ना. तिथं दुसरा पुन्हा एक हे चालवायचं आहे की 7 ते 11 हे आणि 12 प्रायमरी आणि त्यानंतर मग दुसरा वर्ग. हे करण्यासाठी 4 तास त्यांना तिथं ठेवायचं का. मग त्यांची गुणवत्ता कशी आपण देणार, पैसे घेतोय आपण त्यांच्याकडून. मग जे सरकारी शाळांबद्दल जी माणसं बोलतात की नाही नाही तिथं नुकसान होतं आहे, इथं फुकट होतं आहे, तिथं पैसे देऊन होतं आहे, याच्या पलीकडे काय सध्या फरक दिसत नाही ना आपल्याला. खूपच मार्मिक टिप्पणी केली तुम्ही याच्यावरती. आणखीन एक होतं सर, जस्ट एकाला जोडून की वारे गुरुजींनी आजपर्यंत खूप विद्यार्थ्यांना शिकवलं आहे, खूप विद्यार्थी त्यांच्या हाताखालने गेलेले आहेत. तर अशा एका प्रयोगशील शिक्षकासाठी यशस्वी विद्यार्थी म्हणजे काय, तुमच्या लेखी कोण यशस्वी आहे? यशस्वी विद्यार्थी तो असतो, मी अकॅडमिकबद्दल तर कधीच म्हणणार नाही. मला माहिती आहे की माझ्यासोबत राहिला, माझ्या म्हणजे वारे गुरुजी म्हणून नाही, शिक्षक म्हणून तो माझ्यासोबत राहिला. किती वर्ष राहिला, 8 वर्ष राहिला, 10 वर्ष राहिला. त्यानंतर तो
ॲकॅडमिकमध्ये त्याला त्याच्या आयुष्यात कुठं अडचण येणार नाही याची मला खात्रीच असली पाहिजे. मी त्याला तेवढं दिलं आहे सगळं, जे त्याच्या पुढच्या प्रवासासाठी शिदोरी म्हणतो आपण, मी त्याला ती दिली. आता दुसरा यशस्वीतेचा एक क्रायटेरिया हा आहे की माणूस म्हणून तो कसा घडला. तो माझ्यासारखा घडला का? तो घडला तर तो यशस्वी झाला. तो असा जगला पाहिजे की त्याचा त्रास दुसऱ्यांनाही झाला नाही पाहिजे, त्याला स्वतःलाही झाला नाही पाहिजे. आता सगळा त्रास शिकलेल्यांचा आहे जगाला. अडाणी माणसाचा काहीच त्रास नाही कोणला. म्हणजे मला ज्यांनी त्रास दिला होता, मी म्हणजे माझं काम आहे म्हणून सर मी सांगत नाही अक्षयजी, पण तुम्हाला मी सांगतो की मी खरंच प्रामाणिक काम केलं. मी घरावर तुळशीपत्र ठेवून काम केलं. वाबळेवाडीमध्ये तुम्ही जाऊन चौकशी करू शकता. हे जे काही आरोप प्रत्यारोप करणारी माणसं आहेत ना, त्यांना वाबळेवाडीची आमची माणसं कान धरून सांगतील किंवा कानाखाली देऊन सांगतील की त्या वारे गुरुजींनी कर्ज काढून पैसे आमच्या हातात दिल्यात इथं खर्च करायला. साक्षीला वाबळेवाडी आहे सगळी, आणि ते कर्ज त्याने स्वतः फेडले. जालिंदर नगरमध्ये ज्यावेळेस आम्ही शाळा उभी करीत होतो, आमची लोक जी काही 20-25 घरातली माणसं होती, ही लोक ज्यावेळेस तिथं कामाला सुरुवात केली आणि लोकसहभागातून करीत होते की त्यांच्याही काही मर्यादा आहेत, त्या संपल्यानंतर ही शाळा त्यांच्या मर्यादा संपल्यात म्हणून तशीच ठेवायची होती का नाही. त्याच्यानंतर 5-7 महिने आम्ही शिक्षक म्हणून पगार नाहीत घरी आणलेले आमच्या. हे आजपर्यंत मी कुठं सांगितलं नाही, पण तो विषय तुमच्या बाजूने असा थोडासा याच्यावर आला म्हणून सांगतो की खूप चांगलं काम केलं आहे. आणि चांगलं काम केल्यानंतर जे काही आरोप प्रत्यारोप, चौकशा आणि सत्तेचा गैरवापर करून किंवा पदाचा गैरवापर करून जे काही केलं गेलं, इथं कोणी अडाणी माणसं नव्हते आमच्या विरोधात. आमच्या विरोधात एक LLB झालेला होता आणि एक IAS झालेला होता. मग शिक्षणातून ही घडली का? हा शिक्षणाच्या ते ज्या पद्धतीमध्ये शिकले असतील, व्यवस्थेमध्ये शिकले असतील, त्या व्यवस्थेचा दोष हा त्यांचाही नाही, त्यांच्या आईबापांचा पण नाही. मग त्या व्यवस्था जर चांगल्या करायच्या असतील, व्यवस्थेला चांगलं मनुष्यबळ दिलं पाहिजे. आणि चांगलं मनुष्यबळ आम्ही देऊ शकतो. आमच्या सोबतची जी पोरं आहेत ही चांगलीच निघणार त्यांच्या आयुष्यामध्ये. चांगलं ह्याच्यामध्ये खूप मोठी व्याख्या होऊ शकते. आणि ते चांगलं निर्माण होणं आणि समाजामध्ये तुम्ही चांगलं म्हणून राहणं, याला मी यशस्वीता समजतो. जबरदस्त. आता एकदम आपण चर्चेच्या शेवटाकडे येऊ सर. आत्ता बरीच डीपमध्ये गेली आपली चर्चा तशी, पण आता एखाद्या शिक्षकाला वारे गुरुजींकडनं प्रेरणा घेऊन जर काही करायचं असेल, सेम मॉडेल राबवायचं असेल, तर त्याला तुम्ही काय टिप्स द्याल? त्याला तुम्ही काय सांगाल, काय मार्गदर्शन कराल? मार्गदर्शन तसं म्हणणं मलाच योग्य वाटत नाही. म्हणा त्याला तसं करायचं तर तुम्ही त्याला काय सांगाल? असं आपण त्याच्या सोबत राहू शकतो. क्या बात. जसं मी मागाशी म्हणलं की आता अशा काही गोष्टींचं लिखाण चालू आहे की ते वाचल्यानंतर सहज लक्षात येईल, नाही वाचल्यानंतर लक्षात आलं तर व्हिडिओ तयार होऊ शकतील, ते व्हिडिओ पाहून लक्षात येईल. भेट एकमेकांना आपण देऊ शकतो, ते आमच्या शाळेमध्ये येऊ शकतात. हे तर नेहमी असलं पाहिजे ना एक्सचेंज. ते येऊन तिथं पाहू शकतील सगळे शिक्षक. तर मी तिकडं जाऊ शकेल माझ्या सुट्टीच्या वेळामध्ये. पण याच्यामध्ये एकदा आपण ठरवून घेतलंच पाहिजे की आता आपल्याला सरकारी व्यवस्था अशा उंचीवर न्यायची. आणि मग त्याच्यामध्ये जे लागल, आपण तर बोलता बोलता हे सांगितलं आहे की शिक्षण पद्धती किंवा फिलॉसॉफी पण आता आपलीची. आणि तुम्हाला सांगू का, ह्या जगातले 3 देश हे असे आहेत, फिनलँड कायम पाहिला असतो, बरोबर आहे, सिंगापूर एकदा दोनदा पाहिला आला होता, आणि स्वीडन कायम दुसरा असतो जगामध्ये. पिसाची जी परीक्षा असते ना, तिच्यामध्ये हे 3 महत्त्वाचे आणि टॉपचे देश मी पाहिलेले आहेत. त्यातून मी तुम्हाला सांगतो, अतिशयोक्ती नाही, व्यवस्थेला आपल्या बरं वाटावं, कोणाला चांगलं वाटावं म्हणून मी बोलत नाही, पण त्या ज्या फिलॉसॉफीज आहेत ना,
त्याच्यापेक्षा जिल्हा परिषदच्या शाळेची फिलॉसॉफी फार उत्तम आहे, सखोल आहे, मातीतली आहे आपल्या. थोडंसं त्याच्यावर विश्वास ठेवून त्याच्यासोबत काम करून आपण त्याला फुलवलं पाहिजे, त्याच्या मुळाजवळ काम केलं पाहिजे. मग फुलं पहा कशी येतात. त्या पद्धतीने नक्कीच इथून पुढच्या काळामध्ये बाकी शिक्षकांसोबत, शाळांसोबत ते सगळं शेअर करून टाकणं. माझा वैयक्तिक स्वभाव पण असा आहे की जे काही सर्वोत्तम असतं ते आपल्या शाळेमध्ये उभं करायचं, त्याचा रिझल्ट पाहायचा. आत्ताही शाळेमध्ये ज्याच्यावर अजून इंडस्ट्री पोचली नाही, असे इंडस्ट्री 4.0 असा एक वर्ग आहे आमचा तिथं, क्लासरूम. आमच्याकडे 1ली, 2री, 3री, 4थी असे क्लासरूम नाही आहेत. एक क्लासरूम आहे इंडस्ट्री 4.0, एक क्लासरूम आहे इस्रोच्या सोबतचा टायप, एक क्लासरूम म्हणजे इस्रोसोबत आपण काय करतो नेमकं तिथे? त्यांचे जे करिक्युलम आहेत त्यांना आवश्यक असणार ते आमच्या मुलांना आत्ताच शिकवले जात आहेत. आणि खूप दर्जेदार सगळं विथ प्रॅक्टिकल रॉकेट तयार करून सोडलेत आमच्या पोरांनी. हां KNO3 आणि साखरेचं पाणी हे करून त्याचं इंधन तयार केलं आहे आणि त्याचे रॉकेट सोडलेले आहेत. इतकं सगळं ड्रोन असतील, एव्हिएशन असं सगळ्या गोष्टी ह्याच वयामध्ये देऊन टाकल्यात. आणि ही छोटी मुलं आहेत म्हणून जी काय एक मर्यादा, त्या मुलांना मर्यादा नाही, पण आपल्या मेंदूला जी मर्यादा होती ना ती मर्यादा तोडायचा आम्ही प्रयत्न केला आहे. आणि त्याच्याही पलीकडं आणखी सांगतो की हे सगळं उभं केल्यानंतर आपण हे सगळ्यांना शेअर करताना जो एक नैसर्गिक थोडीशी गडबड असते, एखादं मोठं काम केलं फार अवघड असतं आणि ते आम्ही फार कष्टाने केलं आहे असं सांगितलं जातं, किंवा संघर्ष सांगताना नेहमी रडारड केली जाते. तर आमचं थोडं वेगळं आहे की जे आहे ते फॅक्ट सांगतो, हे फार सोपं आहे काम उभं करणं. आणि संघर्ष नक्कीच वाटायला येणार आहे चांगलं काम केल्यानंतर. तो फार आम्ही एन्जॉय केला आहे, तुम्हाला पण एन्जॉय करायला मिळेल हे पण सांगतो. आणि आपण सोबत राहू याची अगदी म्हणजे मनापासून खात्री देतो. क्या बात आहे. शेवटचा प्रश्न सर माझा तुम्हाला आता वारे गुरुजींसाठी त्यांनी एक जालिंदर नगर केलं, बाबळेवाडी केली. आता पुढचं विजन काय, रोडमॅप काय तुमचा? आता मला असं वाटतं की तुम्ही जे हा पहिला याच्या अगोदरचा प्रश्न विचारला होता हाच रोडमॅप असायला पाहिजे. जगामध्ये टॉप 10 शाळा झालेली आहे, एक सोडून 2-2 आंतरराष्ट्रीय शाळा उभ्या राहिलेल्या आहेत, शेकडो शाळांना प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत झालेली आहे. आता व्यवस्था किंवा त्याचं जे पद्धती असते किंवा फिलॉसॉफी असते त्याच्यावर काम चालू आहे. ते कसं जिल्हा परिषदच्या शाळेचं जी पद्धती किंवा मॉडेल आहे हे कसं जास्तीत जास्त सरकारी शाळेचं मॉडेल किती सुंदर असू शकतं, त्याचं विथ म्हणजे सायंटिफिक रिझन आणि सगळी फॅक्ट याच्यावरून ते सगळं सिद्ध होणार आहे. आणि हे गावोगावच्या शाळांमध्ये वापरले गेल्यानंतर आपण आपल्या शाळा किती छान पद्धतीने फुलवू शकतो आणि पुन्हा सोडून गेलेली मुलं कशी आपण मागं आणू शकतो. आणि कुणाच्याही म्हणजे प्रवेशामुळं, कुणाच्या एंट्रीमुळं किंवा कुणाच्या उपस्थितीमुळं खाजगी शाळा असतील आपल्याला चिंतित होण्याचं कारण राहणार नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचा त्याचा उपयोग बेनिफिट सांगू, आपल्या देशाला किंवा आपल्या समाजाला अपेक्षित असणारी आणि आवश्यक असणारी मनुष्यबळ निर्मिती हा त्याचा सगळ्यात महत्त्वाचा साईड इम्पॅक्ट आहे, हे त्याच्यातून होऊ शकेल. थँक्यू सर. तुम्ही आज खूप डिटेलमध्ये आपण या सगळ्या विषयावरती बोललो, तुमचा प्रवास जाणून घेतला, तुम्ही कशाप्रकारे हे सगळं उभं केलं, हा जो प्रयोग केला तुम्ही, किती लोकांना त्याचा किती विद्यार्थ्यांच्या आयुष्यामध्ये कायमचा फरक पडला, कितीतरी लोक तुमच्यापासून प्रेरणा घेऊन असे प्रयोग आता राबवत असतील अजूनही. सो मित्रांनो, सरांकडून प्रेरणा घेऊन काही मोजक्या शिक्षकांनी जरी हा प्रयोग त्यांच्या ठिकाणी राबवला तरी खूप मोठी शैक्षणिक क्रांती आपण आपल्या भागामध्ये घडवू शकतो. कारण की शेवटी शिक्षण व्यवस्थेचा जो कणा आहे हा शिक्षकच असतो. सो एका शिक्षकाने मनावर घेतल्यानंतर नेमकी काय जादू घडू शकते. जी शाळा बंद पडणार होती ती शाळा जागतिक दर्जाच्या एका इंटरनॅशनल कॉम्पिटिशनमध्ये टॉप 10मध्ये आलेली आहे. हा इम्पॅक्ट त्या शिक्षकाने मनावर घेतल्यानंतर होऊ शकतो.
हे पत्र तुम्हाला कसं वाटलं हे तुम्ही आम्हाला सांगाच. पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक दिलेली आहे. त्या लिंकवरती जाऊन या शाळेला जास्तीत जास्त तुम्ही वोट करा. एक आपल्या जवळची शाळा, एक मराठी शाळा, एका मराठी शिक्षकाने उभी केलेली शाळा आज फिनलंड असेल, सिंगापूर असेल अशा प्रगत देशांसोबत स्पर्धा करून टॉप 10मध्ये आलेली आहे. आणि आता आपल्याला फक्त एकच गोष्ट करायची, ती म्हणजे त्यांना मेल करून, त्यांना वोट करून आपल्याला त्यांना आपलं समर्थन आणि आपला पाठिंबा दर्शवायचा. एवढंच करायचं आहे, बस बाकी काही नाही. या नोटवरती आत्ता आपण थांबूयात. तुम्हाला हे पत्र कसं वाटलं आहे कमेंटमध्ये नक्की सांगाच. त्याचबरोबर इतर कुठले गेस्ट, कुठले विषय तुम्हाला पोस्टमनवरती ऐकायचे असतील तर तेही आम्हाला सांगा. तोपर्यंत पाहत राहत द पोस्टमन. कळावे.